Rohit, maybe everyone is here, right? Am I audible, guys? Yes, you're audible. Hello. Yes. Yes. So Yeah. start करूयात आपण. जरूर जरूर. Okay. So मी screen share करतो. Let me know if you're able to see my screen. स्क्रीन दिसते का सर्वांना माझी? Yes, Rohit. Okay. So everyone, welcome to the Salesforce Marketing Cloud demo. Okay. So first, let me introduce myself. I'm Rohit. I have more than 6 years of experience in Salesforce Marketing Cloud. Okay. I have done Salesforce Marketing Cloud developer, admin आणि email specialist certifications. Okay. सो आज आपण काय पाहणार आहोत, तर आज आपण बघणार आहोत की मार्केटिंग क्लाउड काय आहे, कशासाठी यूज करतात, त्याच्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज किती आहेत. ठीक आहे, या सर्व गोष्टी आज आपण पाहणार आहोत. तुमचे काही डाऊट असतील मार्केटिंग क्लाउड रिलेटेड तर ते आपण आज पाहणार आहोत. आय होप सर्वांना माझा आवाज क्लिअर येत असेल. Yes, Rohit. हो, क्लिअर आहे रोहित. हो येतोय. ओके, क्लिअर आहे. सो आता तुम्ही बघत असाल आपल्या स्क्रीनवरती की मार्केटिंग क्लाउड हे क्रॉस क्लाउड आर्किटेक्चरमध्ये कसं आहे. तर लेट मी टेल यू, ही जी मार्केटिंग क्लाउड आहे हे अगोदर होतं एक एक्झॅक्ट टार्गेट नावाचं टूल. ओके, एक्झॅक्ट टार्गेट ही वेगळी कंपनी होती जी सेल्सफोर्सनी एक्वायर केली. ओके, जी सेल्सफोर्सनी एक्वायर केली आणि त्यांच्या इकोसिस्टममध्ये आणली. आता सेल्सफोर्स मार्केटिंग क्लाउडला डिमांड का आहे. पहिली गोष्ट ही की जे मार्केटिंग क्लाउड जे आहे जे एक्झॅक्ट टार्गेट होतं. ठीक आहे, आता स्टार्ट करण्याच्या अगोदर मी हे विचारतो की कोणाकोणाला सेल्सफोर्सबद्दल माहिती आहे तुमच्यामध्ये. म्हणजे कोण, म्हणजे जर तुम्ही एक्सपिरियन्स असाल सेल्सफोर्समध्ये, सेल्सफोर्स CRM बद्दल मी विचारतो किंवा सेल्सफोर्स या इकोसिस्टममध्येच. ठीक आहे, जर तुम्ही एक्सपिरियन्स असाल तर यू कॅन टाईप 1 आणि जर बिगनर असाल तर 0 टाईप करा किंवा सांगा मला. हॅलो. ओके, सो आय गेस आपल्याकडे बिगनर आहेत. ठीक आहे, काही हरकत नाही. आणि कोणाकोणाला सेल्सफोर्स मार्केटिंग क्लाउडबद्दल माहिती आहे. सेम क्लाउड की बिगनर असेल जर तुम्ही 0 टाईप करू शकता आणि जर तुम्हाला सेल्सफोर्स मार्केटिंग थोडंफार तरी माहीत आहे, इंटरमिजिएट आहात तर 1 टाईप करा. ओके, आता ज्यांना माहिती नाही आहे सेल्सफोर्सबद्दल तर त्यांना सांगतो मी, सेल्सफोर्स हे नंबर 1 CRM प्लॅटफॉर्म आहे. ठीक आहे, CRMमध्ये आणि मार्केटिंग क्लाउडमध्ये सुद्धा ते नंबर 1च आहेत. ओके, आता जर सेल्सफोर्सबद्दल आपण जर बोललो तर सेल्सफोर्सचे जेवढे काही प्रोडक्ट्स आहेत ना ते एका कोअर प्लॅटफॉर्मवरती आहेत. म्हणजे तुम्ही या लेफ्ट साईडला बघताल की कॉमर्स, सेल, सर्व्हिस. ठीक आहे, हे सर्व जे क्लाउड्स आहेत ना किंवा डेटा क्लाउड आता नवीन आलेला आहे. हे जे सर्व क्लाउड्स आहेत ते आहेत एका कोअर प्लॅटफॉर्मवरती. बट जस्ट बिकॉज मार्केटिंग क्लाउड हे जे काय होतं एक एक्झॅक्ट टार्गेट नावाचं टूल होतं जे ह्यांनी एक्वायर केलं. ठीक आहे, हे अजूनही
त्याच प्लॅटफॉर्मवरती आहे, त्यांनी ते इंटिग्रेट केलंच नाहीये त्यांच्या कोर प्लॅटफॉर्मवरती. आता सेल्सफोर्स जर तुम्ही बघताल तर जे कोणी सेल्सफोर्स करत असेल की त्यांना माहिती असेल की सेल्सफोर्सचा जो ऑर्ग ॲक्सेस आहे तो सुद्धा फ्रीली अवेलेबल होतो आपल्याला. ठीक आहे, तो आपल्याला 30 दिवसासाठी साइन अप केलं की तो इझिली अवेलेबल होतो. आपण त्याच्यावरती पाहिजे त्या गोष्टी करू शकतो. पण मार्केटिंग क्लाउडचं कसं आहे, त्याचा अजूनही ॲक्सेस अवेलेबल नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे त्याला डिमांड आहे. हा एक फर्स्ट थिंग आहे मार्केटिंग क्लाउडमध्ये, मेन गोष्ट. ठीक आहे, आणि जर तुम्ही बघताल मार्केटिंग क्लाउड अजूनही इंटिग्रेटेड झालेलं नाही आहे सेल्सफोर्सच्या कोर प्लॅटफॉर्मवरती, त्यामुळं ही त्याला अजून डिमांड आहे. तर तुम्ही बघ, ठीक आहे, हे छोटंसं आर्किटेक्चर होतं. आणि मला फक्त सांगायचे की का मार्केटिंग क्लाउड हे बाकीच्या सेल्सफोर्स CRM सिस्टीमशी वेगळं आहे. ठीक आहे, सो तुम्ही बघताल की मार्केटिंग क्लाउडमध्ये काय काय आहे. तर मार्केटिंग क्लाउड इज नथिंग बट द कलेक्शन ऑफ स्टुडिओज अँड बिल्डर्स. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे स्टुडिओज आहेत, जस्ट लाईक इमेज स्टुडिओ, मोबाईल स्टुडिओ, वेब स्टुडिओ. ठीक आहे, ॲडव्हर्टायझिंग ऑटोमेशन स्टुडिओ, मग त्या बिल्डर्स आहेत आपल्याकडे, जर्नी बिल्डर, कॉन्टॅक्ट बिल्डर, अशा टाईपचे. ठीक आहे, आता या सगळं तुम्ही राईट साईडला बघताल तर ना आजकाल काय आलं, सेल्सफोर्स आहे ते म्हणजे जास्त फेमस सुद्धा झाले, कारण की ते सध्या नाव पण त्यांच्या प्रोडक्टचे ना विनाकारण चेंज करत राहतात. तर आपण हेच बघू की त्यांचे नाव ऑलरेडी काय होतं आणि आता काय झालं. ठीक आहे, तर तुम्ही बघताल हे मार्केटिंग क्लाउड जे आहे, ठीक आहे, त्याचं पहिलं नाव जे होतं एक्झॅक्ट टार्गेट होतं. त्याच्यानंतर त्याचं नाव जे आता बदललं आहे, आधी सेल्सफोर्स मार्केटिंग क्लाउड फक्त हे एवढंच होतं, पण नंतर परत त्यांनी आता चेंज केलं, त्याचं नाव ठेवलं मार्केटिंग क्लाउड एंगेजमेंट. ठीक आहे, आता मार्केटिंग क्लाउड एंगेजमेंट आपल्याकडे ना सेल्सफोर्समध्ये सुद्धा मार्केटिंग क्लाउडचे 2 टूल आहेत. ठीक आहे, 2 मार्केटिंग ऑटोमेशन टूल आहे. एक आहे मार्केटिंग क्लाउड एंगेजमेंट, जे आपण शिकणार आहोत पुढे जाऊन, आणि दुसरं आहे मार्केटिंग क्लाउड अकाउंट एंगेजमेंट, ज्याला आधी आपण म्हणायचो पार्ट. आता या दोघांमध्ये फरक काय आहे, तर दोघांमध्ये फरक आहे की मार्केटिंग क्लाउड एंगेजमेंट जे आहे, जे आपण म्हणतो सेल्सफोर्स मार्केटिंग क्लाउड, ते यूज होतं B2C साठी. ठीक आहे, B2C म्हणजे बिझनेस टू कन्झ्युमरसाठी. ठीक आहे, आणि मार्केटिंग क्लाउड अकाउंट एंगेजमेंट जे की पॅडॉट, हे यूज होतं B2B साठी, म्हणजे बिझनेस टू बिझनेसमध्ये हे करायला. आता बेस्ट एक्झाम्पल जर बिझनेस टू बिझनेस म्हणताल तर इंडिया मार्ट आपण म्हणतो, राईट. इंडिया मार्ट जे आहे की ते एक B2Bचं एक्झाम्पल आहे. ॲमेझॉन सुद्धा आहे, ॲमेझॉन हे B2Cचं सुद्धा आहे, राईट. त्याच्यानंतर आता आपल्याकडे अजून एक प्रॉडक्ट आहे सेल्सफोर्स मार्केटिंग क्लाउडचाच, जो की आहे मार्केटिंग क्लाउड पर्सनलायझेशन, जो आधी होता इंटरॅक्शन स्टुडिओ. आता हे पर्सनलायझेशन म्हणजे काय की याच्यामध्ये तुम्ही ना युजरची ट्रॅकिंग करू शकता, त्याला म्हणजे त्याची एंगेजमेंट पाहू शकता, आपल्या ब्रँडसोबत किती आहे, आपल्या वेबसाईटसोबत किती आहे. ठीक आहे, हा एक वेगळा पार्ट आहे. अजून आपल्याकडे आहे मार्केटिंग क्लाउड इंटेलिजन्स डेटा रूम. इट इज नथिंग बट द ॲनालिटिकल टूल. ठीक आहे, जे की AI पावर्ड आहे. ठीक आहे, ज्याचा यूज करून तुम्ही हायली सेगमेंट शोधू शकता. सेगमेंट म्हणजे आपला सबस्क्रायबर बेस, ज्याला आपल्याला टार्गेट करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे आता तुम्ही सगळीकडे बघितलं असेल, जर तुम्हाला सेल्सफोर्स माहिती असेल तर सगळीकडे सध्या बूममध्ये आहे डेटा क्लाउड. ठीक आहे, डेटा क्लाउड कशासाठी आलं आहे, तर जे काही सिस्टीम म्हणजे बिझनेस असतात, ठीक आहे, त्यांच्याकडं खूप वेगवेगळ्या सिस्टीम असतात. म्हणजे तुम्ही म्हणताल ऑनलाईनवर त्यांच्याकडनं वेबसाईट असते, तर वेबसाईटवरनं त्यांना डेटा येत असतो, ऑफलाईन मार्केटमधनं येत असतो, त्यांच्या वेगवेगळ्या दुसऱ्या सिस्टीम असतात, त्याच्यामधनं डेटा असतो. आता या सर्व सिस्टीममधला डेटा एकत्र करून जर आपल्याला एक आयडेंटिटी शोधायची असेल, ठीक आहे, म्हणजे एक युनिक रेकॉर्ड, आणि त्या रेकॉर्ड्सवरती आपल्याला सेगमेंट करायचं असेल, तर यासाठी त्यांनी डेटा क्लाउडचं केलं की तुम्ही जो काही पूर्ण वेगवेगळ्या सिस्टीमवरनं डेटा येतोय, त्या डेटामधून म्हणजे समजा बघा, आता आपल्या ऑनलाईनवरनं एक सेम रेकॉर्ड येतोय, ऑफलाईनवरनं सुद्धा सेम रेकॉर्ड येतोय. ठीक आहे, पण एंट्रीज त्यांचे 3-4 होतात, कारण की ते वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरनं येतात. पण तेच आपल्याला त्याचा एक कॉन्टॅक्ट बनवायचा आहे. ठीक आहे, जेणेकरून तो युनिक आयडेंटिफाय झाला पाहिजे सर्व सिस्टीममधनं एकदा. तर त्यासाठी त्यांनी डेटा क्लाउड आणले, जिथं तुम्ही म्हणजे एक सिंपल उदाहरण दिलं मी, पण वेगवेगळे यूज केस असतात, त्याचा यूज करून आपण तिथे सेगमेंटेशन करू शकतो आणि तो डेटा आपला मार्केटिंगसाठी आपण यूज करू शकतो. ठीक आहे, सो जसं मी म्हटलं, व्हॉट इज सेल्सफोर्स मार्केटिंग क्लाउड. मार्केटिंग क्लाउड इज नथिंग बट द ऑटोमेशन टूल. ठीक आहे, की ज्याच्यामधनं तुम्ही प्रॉडक्टची मार्केटिंग करू शकता, युजरला
आपल्या ब्रँडसोबत इंटरॅक्ट करून ठेवू शकता, ठीक आहे. त्याच्यासोबत एंगेजमेंट वाढू शकता आणि ऑफकोर्स फायनल आउटकम जे असेल त्या काय असेल पाहिजे तर बिझनेसचा रेव्हेन्यू झाला पाहिजे, ठीक आहे, बिझनेसची ग्रोथ झाली पाहिजे. आता जर कोणी सेल्सफोर्स शिकत असेल तर त्यांना माहिती आहे की सेल्सफोर्समध्ये जे आहे जो डेटा आपण सेव्ह करतो, ठीक आहे, मला सेल्सफोर्समध्ये तर तो आपण डेटा सेव्ह करतो एक ऑब्जेक्ट म्हणून असतो तिकडे, ठीक आहे, सेल्सफोर्स ऑब्जेक्ट. त्याच्यामध्ये आपण डेटा स्टोअर करत असतो. ऑब्जेक्ट इज नथिंग बट द टेबल असतो, ठीक आहे. आपण सिंपल भाषेत म्हणलेलं टेबल असतो. सेम तसंच आपल्याकडे मार्केटिंग क्लाउडमध्ये सुद्धा आपल्याला डेटा सेव्ह करण्यासाठी एक डेटा मॉडेल आहे, ठीक आहे. आणि ठीक आहे, प्लस सेल्सफोर्स मार्केटिंग क्लाउडमध्ये जे काही असतं, ठीक आहे, म्हणजे आपल्याला जे काही करायचं आहे ते कोणावरती करत असतं तर कॉन्टॅक्टवरतीच करत असतं, राईट. आपल्याकडे सगळे कॉन्टॅक्ट असतात, त्या कॉन्टॅक्टमध्ये सबस्क्रायबर असतात, ठीक आहे. आपल्याला त्यांनाच टार्गेट करत असतं जेणेकरून ते म्हणजे आपण काय फक्त ईमेल चॅनलवरनं किंवा SMS चॅनलवरनं आपल्या मार्केटिंग क्लाउडमध्ये वेगवेगळ्या टाईपचे सुद्धा चॅनल्स आहेत. तर त्या सर्व चॅनल्समधले जे काही सबस्क्रायबर असतील, ठीक आहे, आता वेगवेगळ्या आपण ईमेलला जर कोणी कन्सर्न दिला, आता कन्सर्न म्हणजे काय, तो व्यक्ती म्हणतो की मला तुमच्या ब्रँडकडनं ईमेल आला तरी चालेल, ह्याला म्हणतात कन्सेंट, ठीक आहे. तर त्यांनी कन्सेंट दिलाय, त्यांनी सबस्क्राईब केलंय, त्याच्यानंतर तो झाला सबस्क्रायबर. असं तो वेगवेगळ्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करू शकतो, ठीक आहे. म्हणजे कॉन्टॅक्ट म्हणजेच काय की जिथं त्याचा आपल्याला 360 व्ह्यू दिसेल, जिथे म्हणजे आपल्याला समजू शकेल की ह्या व्यक्तीने आपल्या ईमेल चॅनलला सुद्धा सबस्क्राईब केलंय, आपल्या मोबाईल चॅनलला सुद्धा सबस्क्राईब केलंय, यांनी व्हॉट्सअपसाठी सुद्धा कन्सेंट दिलं आहे, ठीक आहे. आता कॉन्टॅक्ट डेटावरून आपण त्या कॉन्टॅक्ट डेटावरती सुद्धा आपण वेगवेगळे सेगमेंट लावू शकतो. म्हणजे आपल्याकडे त्या कॉन्टॅक्टची सगळी माहिती असणार आहे, राईट, की तो कोणत्या रिजनला आहे, तो मेल आहे का फिमेल आहे, राईट. मग आपण काय करू शकतो, त्याच्यावरती सेगमेंट बनवू शकतो, ठीक आहे. डेमोग्राफिक सेगमेंट बनवू शकतो किंवा एजनुसार आपण त्याच्यावरती सेगमेंटेशन करू शकतो, असे वेगवेगळे. आता मार्केटिंग क्लाउडमध्ये आपल्याकडे डेटा स्टोअर करण्यासाठी 2 ऑप्शन आहेत, ठीक आहे. एक जो आहे ते डेटा एक्सटेन्शन. आता तुम्ही त्याच्यासमोर बघताल की ऑल चॅनल्स लिहिले, म्हणजेच काय, डेटा एक्सटेन्शन जे आहे हे जेवढे पण चॅनल्स आहेत मार्केटिंग क्लाउडमध्ये, म्हणजे आपण जसं म्हटलं ग्रुप कनेक्ट आहे, ईमेल आहे, मेसेज आहे, व्हॉट्सअप आहे, ठीक आहे. तर सर्वांचा डेटा स्टोअर करण्यासाठी आपण डेटा एक्सटेन्शन वापरू शकतो, ठीक आहे. आणि आपल्याकडे ईमेलसाठी सुद्धा एक स्पेशल डेटा मॉडेल आपण म्हणू शकतो, डेटा स्टोरेज ऑप्शन, जे काय आहे सबस्क्रायबर लिस्ट. आता या दोघांचे सुद्धा लिमिटेशन्स आहेत, आपण म्हणू शकतो, किंवा वेगवेगळे युजेस आहेत, ठीक आहे. आता डेटा एक्सटेन्शनचं कसं, जर आपल्याकडे युजर डेटाबेस 5 लाखाच्या वरती आहे, ठीक आहे, तर आपण सबस्क्रायबर लिस्ट यूज नाही करू शकत, कारण की त्याची लिमिट आहे. आणि सबस्क्रायबर लिस्टमध्ये काय असतं, सबस्क्रायबर लिस्टमध्ये तुम्ही रिलेशनल, म्हणजे सिम्पल आहे, डेटा एक्सटेन्शन हे रिलेशनल डेटाबेस आहे, पण सबस्क्रायबर लिस्ट हे नाही आहे तसं, ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कस्टम ॲट्रिब्यूट्स म्हणजेच कस्टम फील्ड्स कॉलम हे क्रिएट करू शकत नाही. जर केलेच तर त्याचेसुद्धा काही डिसॲडव्हान्टेजेस आहेत, ते आपण पुढे जाऊन बघणार आहोत. पण डेटा एक्सटेन्शनमध्ये तुम्ही वेगवेगळ्या डेटा एक्सटेन्शन क्रिएट करून वेगवेगळ्या फील्ड्स त्या डेटा एक्सटेन्शन क्रिएट करू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हवा तेवढा डेटा तुम्ही स्टोअर करू शकता, ठीक आहे. तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो की मार्केटिंग क्लाउडमध्ये डेटा एक्सटेन्शन कसं दिसतं. सगळ्यांना स्क्रीन दिसतीये मार्केटिंग क्लाउडची? हॅलो, दिसतीये ना? ओके. तर जसं आपण म्हटलं होतं की मार्केटिंग क्लाउड इज नथिंग बट द कलेक्शन ऑफ, ठीक आहे, इट्स नथिंग बट कंटेन द स्टुडिओज अँड बिल्डर्स. आता तुम्ही लेफ्ट साईडला इथं बघताल तर सगळे स्टुडिओज तुम्हाला दिसून येतील, लाईक ईमेल स्टुडिओ, मोबाईल स्टुडिओ, सोशल स्टुडिओ, वेब स्टुडिओ, राईट, ॲडव्हर्टायझिंग स्टुडिओ. राईट साईडला तुम्ही बघताल तर ॲनालिटिक बिल्डर, जर्नी बिल्डर, कंटेंट बिल्डर, ऑडियन्स बिल्डर, राईट, याचं कलेक्शन आहे. त्यासोबतच आपल्याकडे मार्केटिंग क्लाउडमध्ये आइन्स्टाईन हे इट इज नथिंग बट द AI कॅपेबिलिटी, ठीक आहे, की AIचा यूज करून आपण सेगमेंट आपण लावू शकतो, इम्प्रूव्ह करू शकतो, ठीक आहे.
आता हे जे आहे आपल्याकडे डेटा एक्सटेन्शन आहे. तर माझ्याकडे एक डेटा एक्सटेन्शन आहे. डेटा एक्सटेन्शन नथिंग बट द टेबल, जसं आपण म्हटलं, ठीक आहे, रिलेशनल टेबल. त्याच्यामध्ये माझं हे कस्टमर डिटेल, त्याचं नाव आहे, ह्या सगळ्या फील्ड्स म्हणजे ह्या कॉलम आहेत, ठीक आहे. याच्यामध्ये मी प्रायमरी की त्याला दिली, जेणेकरून माझा ईमेल ॲड्रेस या डेटा एक्सटेन्शनमध्ये एकदा झाला पाहिजे, जो की युनिक असला पाहिजे, राईट, रिपीटेड नसावा त्यासाठी. सो हे अशा फॉर्मॅटमध्ये आपल्याला हे डेटा एक्सटेन्शन दिसून येतो, जिथून तुम्हाला तर हा डेटा लोकल सिस्टीमवरती हवा आहे किंवा FTP असतात, ठीक आहे, त्याच्यावर हवा आहे, तर आपण डायरेक्टली सिम्पली 1 क्लिकवरती त्याला एक्सपोर्ट करू शकतो, राईट. इथं फाईलचं नाव दिलं, तुम्हाला कोणत्या फाईल टाईपमध्ये पाहिजे, SFTP वरती पाहिजे तर SFTP वरती, किंवा डाउनलोड करायचं तर डाउनलोड करता शकतो. त्यासोबतच जर तुमच्याकडे तुमचा डेटा असेल, ठीक आहे, जो तुम्हाला आपल्या ह्या मार्केटिंग क्लाउडच्या डेटा एक्सचेंजमध्ये टाकायचा आहे, त्यासाठी आपल्याकडे ऑप्शन आहे इम्पोर्ट. तर याचा यूज करून आपण तो इम्पोर्ट करू शकतो. ओके, तर इकडे आपण FTP वरनं सुद्धा डेटा घेऊ शकतो, किंवा आपल्या कम्प्युटरमध्ये जो काय असेल तो, ठीक आहे. आणि आपल्याला जेव्हा काय ॲक्शन हव्यात, म्हणजे ॲड अन अपडेट करायचा आहे का, फक्त अपडेट करायचं आहे, की फक्त ॲड करायचं आहे, की आधीचा डेटा ओव्हरराईट करून, ठीक आहे, त्याच्यावरती आपल्याला नवीन डेटा आला पाहिजे, हे करायचं, त्यापासून तुम्ही ठरवू शकता. सो बॅक टू PPT. सो जसं आपण बघितलं की आपल्याकडे इमेज स्टुडिओ आहे. तर इमेज स्टुडिओ हे कशासाठी यूज होतं, तर आपल्याकडे इमेज स्टुडिओमध्ये आपण इमेल्स क्रिएट करू शकतो, ठीक आहे. तर फक्त सिम्पलच ईमेल नाही, तर त्याच्यामध्ये तुम्ही ड्रॅग अँड ड्रॉप करून, ठीक आहे, डायनॅमिक ईमेल सुद्धा क्रिएट करू शकता. डायनॅमिक ईमेल म्हणजे काय, की समजा मला एक ईमेल बनवायचा आहे जो की फिमेल कॅटेगरीला वेगळा दिसेल आणि मेल कॅटेगरीला वेगळा दिसेल, तर मी त्याच्यानुसार डायनॅमिक कंटेंट ब्लॉक बनवेल, ज्याच्यामध्ये लेट्स एक्झाम्पल, जर सबस्क्रायबर हा फिमेल असेल तर त्यांना पर्सची इमेज दिसली पाहिजे, राईट. जर सबस्क्रायबर मेल असेल तर त्यांना शूजची इमेज दिसली पाहिजे. या पद्धतीचं आपण कंटेंट बनवू शकतो, ठीक आहे. कंटेंट बनवून परत आपण त्याच्यामध्येच वेगवेगळ्या टाईपचे रियुजेबल कंटेंट ब्लॉक बनवू शकतो, जे की सेम कंटेंट ब्लॉक जे आहे आपण ते दुसऱ्या ईमेलमध्ये सुद्धा यूज करू शकतो, जेणेकरून आपलं जो काही कंटेंट क्रिएट करायला लागणारा वेळ आहे तो वाचेल, आणि सेम कंटेंट ब्लॉक आपण यूज करू शकतो, रियूज करू शकतो. आता इमेज स्टुडिओमधून सुद्धा आपण ईमेल सेंड सुद्धा करू शकतो. आपल्याकडे वेगवेगळे ऑप्शन सुद्धा आहेत त्याच्यामध्ये, ठीक आहे. आणि लेट मी शो यू की इमेज स्टुडिओ कसं दिसतं आणि त्याच्यामध्ये काय असतं. सो हा आहे आपला एक इमेज स्टुडिओमधला एक सिम्पल ईमेल जो आपण बनवला आहे, ठीक आहे. तर याच्या लेफ्ट साईडला तुम्ही इथं बघताल की आपल्याकडे कंटेंट्स आहेत. जसं की तुम्हाला मी म्हटलं की आपण ड्रॅग अँड ड्रॉप करून आपण ते बनवू शकतो, राईट. जसं की बटन पाहिजे तर मी बटन हे केलं. कोड स्निपेट म्हणजे जे रियुजेबल असतील. कोड स्निपेट शक्यतो लक्षात ठेवा की मोस्ट ऑफ द टाईम आपण जेव्हा आपल्याला ॲम्पस्क्रिप्ट, आता ॲम्पस्क्रिप्ट काय आहे मी पुढे जाऊन सांगणार आहे, पण ॲम्पस्क्रिप्ट जेव्हा लिहायचं असेल, ॲम्पस्क्रिप्ट आणि HTMLचं, तर आपण कोड स्निपेट यूज करतो, म्हणजे ते रियुजेबल ब्लॉक असतात. त्याच्यानंतर फ्री फॉर्म आहे. फ्री फॉर्म इज नथिंग बट द जसं आपल्याकडे टूल म्हणजे वर्ड आहे, राईट. वर्डमध्ये जसं आपण काही बनवू शकतो आणि त्याला फॉर्मॅटिंग करू शकतो, राईट. त्या पद्धतीने तुम्ही इकडं तुम्हाला जे हवं आहे ते टाईप करू शकता, त्याला फॉर्मॅट करू शकता, राईट. याचा यूज आहे. ओके, तर या पद्धतीने आपण ड्रॅग अँड ड्रॉप फॅसिलिटी आणि वर्डचं जरी तुम्हाला नॉलेज असेल त्याच्या यूजने आपण ईमेल क्रिएट करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याकडे HTML ब्लॉक आहे. HTML ब्लॉक इज नथिंग बट द, आपल्याकडे जर HTML असेल, ठीक आहे, ईमेलची, तर आपण ती डायरेक्टली तिथं पेस्ट करू शकतो. इमेज ब्लॉक इज नथिंग बट जर आपल्याला इमेज शो करायची आहे ईमेलमध्ये आपल्या, तर आपण त्याचा इमेज ब्लॉक बनवू शकतो. जर तुम्हाला फक्त टेक्स्ट पाहिजे असेल तर आपण टेक्स्टही त्याच्यामध्ये ॲड करू शकतो. टेक्स्टला सुद्धा तुम्हाला इथं दिसेल की डायरेक्टली जसं वर्डमध्ये होतं तसं तुम्ही इथं फॉर्मॅटिंग करू शकता. आता तुम्ही म्हणताल की टेक्स्टला पण असं आहे आणि फ्री फॉर्मला पण असं आहे. तर लेट मी शो यू की फ्री फॉर्ममध्ये जे आहे आपल्याकडे ऑप्शन असते की इमेजेसचा, ठीक आहे. तर इथून तुम्ही फ्री फॉर्ममध्ये इमेजेस पण ॲड करू शकता. बट इथं जर तुम्ही बघताल तर नुसत्या टेक्स्ट ब्लॉक्समध्ये आपल्याला ते ऑप्शन नाही आहे, ठीक आहे. सो दोघांचा यूज हा वेगवेगळा आहे. गॉट इट. तर त्याच्यानंतर आपल्याकडे ॲडव्हान्स कंटेंटसुद्धा आहेत, जे की आइन्स्टाईन
म्हटलं जसं की AI चा वापर करून रेफरन्स कंटेंट आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ईमेल फॉर्म क्रिएट करू शकता. ठीक आहे. इमेज करजल म्हणजे इमेजचे जे स्लाईड असतात त्या करू शकता. त्याच्यानंतर सोशलचे जे फॉलो किंवा शेअर बटन असतात तेही तुम्ही ॲड करू शकता. ठीक आहे. जसं मी तुम्हाला एक डेमो देतो की कसा ईमेल असू शकतो. आता तुम्ही बघताल तर मी इथं डेटा एक्सटेन्शन आता एक याच्यामध्ये कसं आहे की जर आपल्या ईमेलमध्ये फक्त HTML असेल, ठीक आहे, तर आपल्याला इथे जाऊन सबस्क्रायबर सिलेक्ट करावा लागत नाही. तो कारण की HTML रेंडर होऊन जाते ऑटोमॅटिकली. पण जर आपण आपल्या ईमेलमध्ये एमस्क्रिप्ट यूज केली, तर एमस्क्रिप्ट यूज केल्यानंतर, ठीक आहे, एमस्क्रिप्ट यूज केल्यानंतर आपल्याला सबस्क्रायबर सिलेक्ट करावाच लागतो. कारण की आपण इथे काय बघतो की इथे जर बघताल की सबस्क्रायबर प्रिव्ह्यू म्हणजे त्या सबस्क्रायबरला हा ईमेल गेल्यानंतर कसा दिसेल हे आपण इथे चेक करतो. आणि जेव्हा आपण एमस्क्रिप्ट यूज करतो तर एमस्क्रिप्ट यूज केल्यानंतर आपल्याला हे नेसेसरी आहे की तुम्ही एखादा सबस्क्रायबर सिलेक्ट केलाच पाहिजे. ठीक आहे. कारण एमस्क्रिप्टला प्रोसेस होण्यासाठी सबस्क्रायबर सिलेक्ट करणं गरजेचं असतं. आता तुम्ही इथं बघताल की हे पर्सनलायझेशन आहे. ठीक आहे. पर्सनलायझेशन मीन्स आपण त्याला त्याचं नाव डिस्प्ले करतो जेणेकरून त्याला असं वाटणार नाही युजरला की बाबा हा ईमेल मला नाही आला, हा ईमेल असाच कोणी जर असा सेंड करून दिला, राईट. तर ते पर्सनलायझेशनचं फील आणण्यासाठी आपण याच्यामध्ये फर्स्ट नेम ॲड केलेला आहे, जेणेकरून ब्रँडचा आणि कस्टमरची बॉन्ड हा बनला जातो. ठीक आहे. ओपन होण्याचे चान्सेस त्याच्यामध्ये जास्त असतात ईमेल ओपन होण्याचे. आता तुम्ही इथं जर बघताल मी जसं असं सबस्क्रायबर दुसरा सिलेक्ट करतोय तसं तसं त्याचं नाव इथं रिफ्लेक्ट होत असेल. ठीक आहे. आता मी राजचं सबस्क्रायबर सिलेक्ट आहे, जर मी नेक्स्ट करतोय सुप्रियाचं असेल सबस्क्रायबर तर सुप्रियाचं नाव इथं दिसत आहे. रोहनचं केलं तर रोहनचं नाव दिसत आहे. असं वेगवेगळे इथं दिसतात. ठीक आहे. हा आपला एक सिम्पल ड्रॅग अँड ड्रॉप केलेलाच ईमेल आहे. ठीक आहे. ज्याच्यावरती मी तुम्हाला दाखवतो की इमेज ब्लॉक घेतला, इथं फ्री फॉर्म घेतला होता, त्याच्यामध्ये एमस्क्रिप्ट ॲड केली आहे, त्याच्यानंतर इथं इमेज ब्लॉक आहे आणि इथं एक बटन ॲड केलं आहे. सो एक सिम्पल टाईपचा ईमेल मी इथं क्रिएट केलेला आहे, जो असं तुम्ही सिम्पल करू शकता. आता फक्त आपण मार्केटिंग लावणं सिम्पलच नाही करत, तर आपण एकदम कॉम्प्लेक्स ईमेलसुद्धा क्रिएट करतो. आणि ईमेल स्टुडिओमध्ये आपण म्हणजे मोस्ट ऑफ द थिंग असं असतं की ईमेल हा असा क्रिएट करत असतो जो की रिस्पॉन्सिव्ह असेल. प्रत्येक ईमेल क्लायंटवरती तो रेंडर झाला पाहिजे. तर ईमेल क्लायंट म्हणजे काय, आपल्याकडे जसं जीमेल असतं, ठीक आहे, जीमेल, हॉटमेल, याहू, आउटलुक हे असे वेगवेगळे ESPs आहेत. आणि त्या तर आपला ईमेल असा असावा की तो त्या सर्व ESP वरती बरोबर रेंडर झाला पाहिजे. म्हणजेच काय, काही तिकडं असं फाटायला नको ईमेल वगैरे, जेणेकरून त्याची अलाइनमेंट हलायला नको. ठीक आहे. आता फक्त आपल्याला हेच ध्यान नसतं घ्यायचं की प्रत्येक ESP होती, तर प्रत्येक ESP वरती सुद्धा तो दिसला पाहिजे, प्लस वेगवेगळ्या डिव्हाइसवरती सुद्धा तो तसाच दिसला पाहिजे जसं आपल्याला हवं आहे. म्हणजे आता जर मी हा ईमेल जर माझ्या आउटलुकवरून वेबसाईटच्या आउटलुकवरती बघतोय, तर तो तेव्हाही मला तो तेवढाच चांगला दिसला पाहिजे. आणि जर मी मोबाईलवरती आउटलुक ओपन केलं आणि त्याच्यातून जर हा ईमेल बघतो तर त्याच्यावरती सुद्धा तो तसाच चांगला दिसला पाहिजे. याची आपण याची सर्व खात्री करून आपण ईमेल बनवत असतो. ठीक आहे. झाला ईमेल स्टुडिओचा पार्ट. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे मोबाईल स्टुडिओ. ठीक आहे. मोबाईल स्टुडिओमध्ये सुद्धा आपल्याकडे तीन म्हणू शकतो 3 वेगवेगळे चॅनल्स आहेत. त्याच्यामध्ये आहे एक मोबाईल कनेक्ट. मोबाईल कनेक्ट म्हणजेच काय, की ज्याच्यामध्ये तुम्ही SMS, ठीक आहे, आता तुम्ही बघता की इलेक्शन वगैरे कॅम्पेन आलं, इलेक्शन जेव्हा होतं तेव्हा तुम्ही बघितलं असेल तुमच्या एरियामधनं जो काही खासदार आमदार उभा राहिलेला त्यांनी तुम्हाला ईमेल्स केले असेल, ईमेल कॅम्पेन्स, राईट. त्याच्यामध्ये तुम्हाला आलं असेल की तुम्हाला वोट करा वगैरे, असं ईमेल मेसेजद्वारे त्यांनी तुम्हाला हे केलं असेल, आवाहन केलं असेल, राईट. तर असे मेसेज कॅम्पेनसुद्धा आपण क्रिएट करू शकतो आणि आपण सेंड करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे की पुश नोटिफिकेशन. आता पुश नोटिफिकेशन म्हणजे काय, जर तुम्ही बघता तुमच्या मोबाईलमध्ये जर समजा स्विगी किंवा झोमॅटोचं ॲप्लिकेशन असेल, तर तुम्ही बघताल की नेहमी आपल्याला स्विगी किंवा झोमॅटोवरून वेगवेगळे ऑफर्स येत असतात किंवा आपल्या नावाने ते आपल्याला पुश नोटिफिकेशन सेंड करत असतात ॲप्लिकेशनमधून, राईट. ते तुम्ही बघताल की नोटिफिकेशन येतात आपल्याला, तर त्याला म्हणतात पुश नोटिफिकेशन. तसे वेगवेगळ्या पुश नोटिफिकेशनसुद्धा आपण पर्सनलायझेशनवाले तुम्ही बघताल की तुम्ही जर लॉगिंग असाल स्विगी किंवा झोमॅटोमध्ये, तर तुम्हाला तुमचं तिथं नावही लिहून येतं. ठीक आहे. तर ते नथिंग बट द सेल्सफोर्स मार्केटिंग क्लाउडचा यूज करूनच ते पुश नोटिफिकेशन पाठवलेले असतात.
ओके. त्याच्यानंतर आपल्याकडे जे आहे की ग्रुप कनेक्ट आहे. ग्रुप कनेक्ट म्हणजे काय, एक आधी तुम्ही ऐकलं असेल की आपल्या इंडियामध्ये सुद्धा एक लाईन नावाचं ॲप होतं, ठीक आहे, लाईन ॲप. आता ते लाईन ॲप दुसऱ्या देशात अजूनही चालतं आणि त्याला की प्रचंड मागणी सुद्धा आहे तिकडे. ते लोक जास्तीत जास्त लोक ते लाईन ॲप यूज करतात. तर त्या लाईन ॲपसाठी सुद्धा आपल्याकडे आपण मेसेज क्रिएट करू शकतो लाईन ॲपमधले आणि त्यांना शेअर करू शकतो त्या लाईन ॲप युजर्सवर. त्यासाठी आपल्याला मोबाईल स्टुडिओ आहे, ठीक आहे. तर मोबाईल स्टुडिओमधनं आपण SMS पाठवू शकतो, MMS सुद्धा पाठवू शकतो, पुश नोटिफिकेशन आणि ग्रुप मेसेजिंग, ठीक आहे. आता मोबाईल स्टुडिओ जे आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला 2 गोष्टी लागतात. एक तर असतं कीबोर्ड, ठीक आहे, आणि सेकंड गोष्ट असते की लॉंग कोड किंवा शॉर्ट कोड. लॉंग कोड किंवा शॉर्ट कोड इज नथिंग बट द, जर तुम्ही बघताल की जेव्हा आपल्याला मेसेज येतो तेव्हा तिथं वरती एक 4-5 आकडी नंबर असतो, ठीक आहे. आपल्या इंडियात जर आपल्याला मेसेज करायचं तर त्याला बोलतात शॉर्ट कोड, ठीक आहे. तर 54321 अशाकडनं आपल्याला मेसेज येतो तर त्याला बोलतात शॉर्ट कोड. आता कीवर्ड म्हणून आणि लॉंग कोड कशासाठी यूज करतात, जर तुम्हाला इंडियाच्या बाहेर जर मेसेज करायचे, ठीक आहे, तुमच्या सबस्क्रायबरला, तर तो आपण यूज करू शकतो, लॉंग कोडनी पाठवू शकतो तो, ठीक आहे. तर कीवर्ड म्हणजे काय, जर तुम्ही बघताल काही वेबसाईटवरती असं लिहिलं असतं की सेंड येस टू दिस, म्हणजे एक सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल म्हणतात तर आपण DND हा कीवर्ड आहे तो आपण सेंड करतो 1901ला आणि तो सेंड केल्यानंतर तुम्हाला तिकडनं रिप्लाय सुद्धा येतो, राईट, आणि तुम्हाला येणारे बाकीचे जे मेसेज असतात ते सुद्धा कमी होऊन जातात, राईट. डू नॉट डिस्टर्ब ऑन करतो. तर तेच जे करतात ते आपण मोबाईल स्टुडिओचा यूज करून करू शकतो, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे सोशल स्टुडिओ, ठीक आहे. सोशल स्टुडिओ हे बेसिकली यूज केलं जायचं की सोशल मीडियावरती पोस्ट करायला, म्हणजे आपल्याकडे वेगवेगळे सोशल मीडिया आहेत, राईट, लाईक फेसबुक, इंस्टाग्राम, असे वेगवेगळे अजून बरेच काही आहेत, पिंटरेस्ट, लिंक्डइन, ठीक आहे. या सर्वांचा म्हणजे प्रत्येक प्रत्येक प्रॉडक्टवरती जाऊन आपण प्रत्येक सोशल मीडियावरती जाऊन वेगवेगळे पोस्ट करत नाही बसणार, राईट. तर असं बिझनेसला असं हवं असतं की एकाच ठिकाणी त्यांना सर्व पाहिजे. त्यासाठी सोशल स्टुडिओ होते की जेणेकरून तुम्ही तुमचे जेवढे काय सोशल अकाउंट्स आहेत ते इकडे लिंक करू शकतात आणि इकडनंच तुम्ही त्या सर्व सोशल मीडियावरती पोस्ट करू शकता, त्याच्यावरती ट्रॅक ठेवू शकता की कोणी तिकडे काही कमेंट केलं आहे, किती लाईक्स आलेत, ठीक आहे, कोणती पोस्ट व्हायरल जाते, किंवा तुम्हाला जर तिथल्या ज्या पोस्ट आहेत सोशल मीडियाच्या त्या जर तुम्हाला ऑटोमॅटिकली पोस्ट व्हाव्यात असं वाटत असेल, ठीक आहे, म्हणजे मला शेड्यूल करून ठेवायचे आहेत तर ते सुद्धा तुम्ही सोशल मीडिया थ्रू करू शकता. बट अनफॉर्च्युनेटली हे सोशल स्टुडिओ जे आहे ते आता रिटायर्ड झालं आहे, ठीक आहे, 2024मध्येच. सो आता ते मार्केटिंगमुळे त्याचा ऑप्शन अजून सुद्धा आहे, कारण की ज्यांच्याकडे ते टूल अजून आहे, ठीक आहे, ज्यांचं लायसन्सिंग, आता हे वेगळं लायसन्स लागतं त्यासाठी, तर ज्यांचं लायसन्स अजून संपलेलं नाही आहे त्यांच्यासाठी त्यांनी ठेवलं आहे, ठीक आहे. बट आता इथून पुढे जर कोणाला सोशल स्टुडिओ पाहिजे असेल तर ते त्यांना भेटणार नाही, कारण की ते रिटायर झालेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे वेब स्टुडिओ. तर वेब स्टुडिओ म्हणजे काय, वेब स्टुडिओ इज नथिंग बट द एक वेबसाईटचं पेज, आपण ज्याला म्हणू शकतो एक लँडिंग पेज, ठीक आहे, जिथे तुम्ही तुमचं म्हणजे एक सिंपल तुमच्याकडनं फॉर्म असू शकतो, तो फॉर्म सर्वे फॉर्म असू शकतो जिकडे बिझनेस तुमच्याकडनं काही माहिती भरून घेतोय आणि त्या माहिती भरल्यानंतर आय गेस तुम्हाला ईमेल येऊन जाईल किंवा मोबाईलवरती मेसेज येऊन जाईल अशा प्रकारचं, ठीक आहे. तर आपण एक सिम्पली मी मला दाखवतो की वेब स्टुडिओ ही कसं दिसते. ओके. तर जसं आपण बघितलं की इमेज स्टुडिओमध्ये सुद्धा आपल्याला ड्रॅग अँड ड्रॉप फॅसिलिटी होती, सेम फॅसिलिटी आपल्याला या क्लाउड पेज वरती सुद्धा आहे वेब स्टुडिओमध्ये, ठीक आहे. तर याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ड्रॅग अँड ड्रॉप करू शकता वेगवेगळे, जसं आपण बघितलं तर बॅटन होतं, कोड स्निपेट होतं जे की रियुजेबल कंटेंटसाठी, फ्री फॉर्म होता, ठीक आहे, HTML इमेज ब्लॉग, नंतर स्मार्ट कॅप्चर हे एक फॉर्म आहे, नंतर टॅक्स, ठीक आहे, सोशल फॉलो, सोशल शेअर, या पद्धतीचं आपण बनवू शकतो, ठीक आहे. हे काय ड्रॅग अँड ड्रॉप फॅसिलिटी आहे. जसं मी तुम्ही बघता इथं मी इमेज ब्लॉग टाकला आहे, नंतर इथं स्मार्ट कॅप्चर फॉर्म आहे, ठीक आहे, जेणेकरून मला युजर हा एक सर्वे फॉर्म आहे आणि युजरकडनं मला त्याची इन्फॉर्मेशन घ्यायची आहे, तर त्यासाठी मी हा काय करणार, हा जो फॉर्म आहे मी माझ्या ईमेलमध्ये ॲड करेल, ठीक आहे,
किंवा याची जी लिंक आहे ती माझ्या ईमेलमध्ये ॲड करेल आणि तो मी युजरला पाठवेल आणि युजरला सबस्क्रायबरला सांगेल की इथे या पेजवरती या आणि मला माहिती द्या आणि कुपन घ्या वगैरे. अशा वेगवेगळे कॅम्पेन्स वेगवेगळे यूज केस असू शकतात ज्यासाठी आपण लँडिंग पेज क्रिएट करू शकतो. आता समजा मी ह्या लिंकवरती जर गेलो तर तुम्ही बघताल इथे आपल्याला दिसत आहे की ईमेल स्टुडिओ, ईमेल ॲड्रेस, लास्ट नेम, फर्स्ट नेम, ॲड्रेस, फोन नंबर, जेंडर यासाठी मी टेक्स्ट बॉक्स वापरलेले आहेत. ठीक आहे. आणि जेव्हा युजर सबमिट करेल तर याचा पूर्ण डेटा मला माझ्या मार्केटिंग क्लाउडमध्ये मिळून जाईल. म्हणजे मला कोणत्याही थर्ड पार्टीवरती डिपेंडंट राहायची गरज नाही आहे. राईट. नेक्स्ट आपल्याकडे आहे ॲडव्हर्टायझिंग स्टुडिओ. तर ॲडव्हर्टायझिंग स्टुडिओ नावातच आहे की आपल्याकडे वेगवेगळे सोशल मीडिया अकाउंट्स असतात. राईट. लाईक फेसबुक आलं, ट्विटर आलं, गुगल, देन लिंक्डइन, पिंटरेस्ट. राईट. याच्यावरती जर तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट करायची आहे, कुठले कॅम्पेन्स रन्स करायचे आहेत, ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला तिकडचा ऑडियन्स मार्केटिंग क्लाउडमध्ये आणायचं आहे आणि त्याचा यूज करून त्यांना काही कॅम्पेन सेंड करायचे आहेत. जसं की ईमेल कॅम्पेन आले, SMS कॅम्पेन, व्हॉट्सअप कॅम्पेन, जे काही पाठवायचे असेल तर तुम्ही ते करू शकता. आता ॲडव्हर्टायझिंग स्टुडिओचा सुद्धा मेन मुद्दा हाच होता की वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती न जाता सगळे प्लॅटफॉर्म एकाच ठिकाणी येऊन आपण एकाच ठिकाणावरून ते सगळे ऑपरेट करता यावं. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की ॲडव्हर्टायझिंग स्टुडिओमध्ये आपण फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, गुगल यांना लिंक करू शकतो आणि तिकडनंच तुमचे जे काही ॲड कॅम्पेन्स असतील ते तुम्ही रन करू शकता. त्याचा रिझल्ट पाहू शकता आणि जो रिझल्ट आलेला आहे म्हणजे जे काय ऑडियन्स आपल्याला भेटलेली आहे ती तुम्ही डायरेक्टली मार्केटिंग करण्यासाठी यूज करू शकता. त्यांना ईमेल सेंड करू शकता. राईट. मार्केटिंग क्लाउडमध्ये डायरेक्ट तुम्ही जर्नीमध्ये ॲड करू शकता. जर्नी बिल्डर म्हणजेच आपल्याकडे युजरशी टू वे कम्युनिकेशन होण्यासाठी मेसेजेस त्याला सेंड करू शकता. जर्नी बिल्डरचा आपण बघणार होतो, मी मला दाखवतो पुढे जाऊन. नंतर आपल्याकडे आहे ऑटोमेशन स्टुडिओ. ठीक आहे. ऑटोमेशन स्टुडिओ बेसिकली यूज केलं जातं की जे काय आपल्याकडे प्रोसेस आहे ती ऑटोमेट करण्यासाठी. एक्झाम्पल घ्या, तुमचा जॉब आहे सकाळी 9 ते 6 वाजेपर्यंत आणि आपले मोस्टली जे बिझनेस असतात, ठीक आहे, समजा US तुमचा क्लायंट आहे, त्याला ईमेल सेंड करायचा आहे रात्री 8 वाजता, आपल्या रात्री 8 वाजता. बट समजा तुम्ही एक वेळेस 8 वाजता त्या दिवशी 2 तास एक्स्ट्रा थांबला कामावरती आणि सेंड केलं ईमेल. ठीक आहे. बट त्याला डेली पाठवायचे आहेत किंवा त्याला काही वीकनी डेली असे गेले पाहिजे ह्या अंतराने पाठवले. ठीक आहे. तर तुम्ही दरवेळेसचा तुमचा वेळ खर्चित नाही करू शकत. राईट. दरवेळेस तुम्ही 2-2 तास थांबू नाही शकत. त्यासाठी आपल्याकडे ऑटोमेशन आहे की आपण ही जी प्रोसेस आहे ती ऑटोमेट करू शकतो. ती जी शेड्यूल करून ठेवू शकतो जेणेकरून तुम्ही तुमचं जे मॅन्युअल इंटरप्शन आहे ते तिथं होणार नाही. ऑटोमॅटिकली जेव्हा 8 वाजतील तेव्हा तर ऑटोमॅटिकली रन होईल आणि जे काही ईमेल आपल्याला सेंड करायचे होते ते सेंड केले जातील. आता फक्त हे ईमेल सेंड करण्यासाठी यूज नाही होत, तर त्याच्यामध्ये वेगवेगळे यूजसुद्धा असतात किंवा आपल्याकडं डेटा, ठीक आहे, आपल्याकडला डेटा करायचा आहे, त्याला ट्रान्सफॉर्म करायचं आहे. म्हणजे आपण समजा आपल्याकडे क्लायंटनी फाईल दिलेली आहे, ती एका FTP वरती आहे, तिकडनं आपल्याला मार्केटिंग क्लाउडमध्ये घ्यायची आहे, तर त्यासाठी आपण इम्पोर्ट ॲक्टिव्हिटी चालू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर त्या डेटावरती जर आपल्याला सेग्रिगेशन करायचं आहे, त्यातनं आपल्याला जो डेटा आपल्याला हवा आहे तोच आपल्याला काढायचा असेल तर आपण त्यासाठी SQL ॲक्टिव्हिटी यूज करू शकतो. ठीक आहे. असे वेगवेगळे आपण ॲक्टिव्हिटीजचा यूज करून त्यांना आपण ऑटोमेट करू शकतो जेणेकरून तिथे मॅन्युअल इंटरप्शन हे कमी राहील. ठीक आहे. मी तुम्हाला ऑटोमेशनचा UI दाखवून देतो की कसं असेल.
ओके. सो इथं तुम्ही बघताल तर आपल्या लेफ्ट साईडला जे आहे ते इथं फोल्डर स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, इथे सगळे फोल्डर्स आहेत ज्याच्यामध्ये ऑटोमेशन आपण सेव्ह करून ठेवू शकतो. इथे जे आहे मिडलमध्ये हे सर्व ऑटोमेशन्स आहेत. आपल्याकडे 2-3 टाईपचे ऑटोमेशन असतात. ठीक आहे, म्हणजे ऑटोमेशन टाईप इन द सेन्स कोणत्या वेमध्ये ते चालू झाले पाहिजे. ठीक आहे, आपल्याकडे शेड्यूल ऑफ जर मी न्यू करून तुम्हाला दाखवलं तर आपल्याकडे स्टार्टिंग सोर्स आपण म्हणतो त्याला की हे ऑटोमेशन शेड्यूल केलं तर शेड्यूल केल्यानंतर मला ह्या वेळेत ते ऑटोमेशन रन झालं पाहिजे. नंतर आपल्याकडे फाईल ड्रॉप ऑटोमेशन असतात. फाईल ड्रॉप म्हणजे काय, आपल्या FTP वरती, ठीक आहे, फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल आपण ज्याला म्हणतो ते FTP असते. FTP वरती जर क्लायंटनी फाईल ड्रॉप केली आणि ती फाईल ड्रॉप झाल्या जर आपल्याला ऑटोमेशन रन करून त्याच्यावरती काही प्रोसेस करायची आहे तर तेव्हासुद्धा आपण ऑटोमेशन स्टार्ट करू शकतो या फाईल ड्रॉपच्या ॲक्टिव्हिटीने. ठीक आहे, स्टार्टिंग सोर्स यूज करून. त्याच्यानंतर ट्रिगर म्हणजेच काय, आपल्याकडे वेगवेगळे आपण म्हणू शकतो ॲमेझॉन AWS वरती जर आपली फाईल आहे तिकडून तिथं फाईल ड्रॉप झाल्यावरती जर आपल्याला ऑटोमेशन स्टार्ट करायचं आहे, ठीक आहे, ट्रिगर करायचं आहे आपलं ऑटोमेशन, तर तेव्हा आपण हे ट्रिगर स्टार्टिंग सोर्स यूज करू शकतो असं. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. जसं आपण बोललो होतो की डेटा एक्स्ट्रॅक्ट, फाईल ट्रान्सफर, फिल्टर, जर आपल्याला डेटा फिल्टर करायचा आहे, इम्पोर्ट फाईल, जर आपल्याला फाईल FTP वरनं किंवा AWS वरनं जर ती फाईल आपल्या मार्केटिंग क्लाउडमध्ये टाकायची आहे तर आपण इम्पोर्ट फाईल यूज करू शकतो. तसं ठीक आहे, इम्पोर्ट फाईल डेटा एक्सटेन्शनमध्ये करू शकतो किंवा लिस्टमध्ये करू शकतो. त्याच्यानंतर जर समजा आपल्याकडे मोबाईल कॉन्टॅक्ट, जसं आपण म्हटलं की SMS पाठवायला किंवा पुश नोटिफिकेशन पाठवायला त्यांचा यूज करतात, तुम्ही त्याच्यामध्ये डायरेक्ट मोबाईल कॉन्टॅक्ट्समध्ये त्यांना इम्पोर्ट करू शकता. मग SQL यूज करू शकतो. आपल्याकडे स्क्रिप्ट म्हणजे SSJS रन करायला. SSJS काय पुढे जाऊन बघणार आहे. किंवा तुम्हाला ईमेल सेंड करायचा आहे, पुश नोटिफिकेशन सेंड करायचं आहे, SMS सेंड करायचं आहे, ग्रुप कनेक्ट जसं आपण म्हटलं लाईन मेसेजिंग ॲप करायचं आहे, तर त्या सर्व ॲक्टिव्हिटीजचा आपण यूज करून त्यांना ऑटोमेट करू शकतो. किंवा फाईल ड्रॉपची काही बिझनेसची रिक्वायरमेंट असेल त्याच्यानुसार आपण त्याला सेव्ह करू शकतो. त्याच्यानुसार आपण कॉन्फिगर करू शकतो ऑटोमेशनला. ऑटोमेशन जे आहे ते मोस्टली डेटा प्रोसेसिंगसाठी यूज केलं जातं आणि ईमेल सेंड्स किंवा सेंडिंगसाठी यूज केलं जातं मोस्टली. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे जर्नी बिल्डर. जसं मी म्हटलं क्रॉस चॅनल कस्टमर एंगेजमेंट आहे. आणि म्हणजे जसं म्हटलं की 2 वे कम्युनिकेशन. जर समजा तुम्हाला सबस्क्रायबर आहे, सबस्क्रायबरनी काही कीवर्ड सेंड केला की एल्स सबस्क्रायबरनी समजा ईमेल ओपन केला आहे किंवा क्लिक केला आणि त्याच्या बेसवरती जर तुम्हाला वेगवेगळ्या SMS पाठवायचे आहेत किंवा ईमेल्स पाठवायचे किंवा व्हॉट्सअप, ठीक आहे, तर हे सर्व पाठवायचं असेल तर तुम्ही किंवा त्याच्या बिहेवियरवरती जर तुम्हाला काही गोष्टी करायच्या असतील, ठीक आहे, तर तेव्हा आपण जर्नी बिल्डरचा यूज करू शकतो. जर्नी बिल्डर हे मोस्टली यूज होतं ब्रँडशी, ठीक आहे, आणि कस्टमरशी एंगेजमेंट करण्यासाठी. ठीक आहे, त्यांच्यातला जो बॉन्ड असतो तो स्ट्रॉंग करण्यासाठी आपण मोस्टली जर्नी बिल्डर यूज करतो. जर्नी बिल्डरचं बेस्ट एक्झाम्पल सांगायचं झालं तर हे वेलकम जर्नी म्हणू शकतो आपण. जेव्हा तुम्ही बघता की तुम्ही कुठल्या वेबसाईटवरती गेला आहात, ठीक आहे, ॲमेझॉन म्हणू शकतो, ॲमेझॉनवरती गेला, तुम्ही जेव्हा ॲमेझॉनवरती अकाउंट क्रिएट करता, अकाउंट क्रिएट केल्या तुम्ही बघताल की तुम्हाला ईमेल येऊन जातो. ठीक आहे, ईमेल आल्यानंतर तुम्हाला जर तुम्ही मोबाईल नंबरने केला असेल तर तुम्हाला मोबाईलवरती सुद्धा वेलकम टू अमेझॉन किंवा या टाईपचा मेसेज येऊन जातो. आणि आजकाल व्हॉट्सअपवरती जर तुम्ही असेल तर व्हॉट्सअपवरती सुद्धा तुम्ही बघताल की तुम्हाला सॉरी गाईज, तर व्हॉट्सअपवरती सुद्धा तुम्हाला मेसेज येऊन जातो, राईट. आणि जसं जसं तुम्ही ज्याच्यावर आता व्हॉट्सअपवरती सुद्धा तुम्ही बघताल की मेनूज वगैरेचा ऑप्शन आलेला आहे, तर त्या मेनू क्लिक केल्यानंतर वेगवेगळ्या टाईपचे मेसेज आपल्याला येत जातात. सो यालाच म्हणतात 2 वे कम्युनिकेशन. आणि हे सर्व पॉसिबल आहे जर्नी बिल्डर थ्रू. ठीक आहे, समजा जर्नी बिल्डरमध्ये सुद्धा आपण वेगवेगळ्या, समजा आपल्याला मल्टिपल आपण त्याचे व्हॅरिएशन्स पण क्रिएट करू शकतो. ठीक आहे, आपल्याला समजा A/B टेस्टिंग जरी करायची आहे वेगवेगळ्या चॅनलसोबत, ठीक आहे, ती सुद्धा आपण जर्नी बिल्डर मधून करू शकतो. इनफॅक्ट जर्नी बिल्डर कशासाठी यूज केलं जातं तर जर्नी बिल्डर ब्रँड आणि सबस्क्रायबर आपण कस्टमर म्हणू शकतो त्याच्यामध्ये एंगेजमेंट वाढवावे, त्यांचा बॉन्ड स्ट्रॉंग व्हावे याच्यासाठी यूज केलं जातं. ठीक आहे, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर. त्याच्यानंतर आपल्याकडे ऑडियन्स बिल्डर आहे. जसं आपण म्हटलं की कस्टमर, ठीक आहे, कॉन्टॅक्ट जे आहे आपल्याकडे ते सर्व जे आपण बघू शकतो की ऑडियन्स बिल्डरमध्ये आपल्याला दिसून येतात. ठीक आहे, जिकडनं तुम्ही सगळे जे कॉन्टॅक्ट असतात
सगळे कॉन्टॅक्ट आपल्याकडे आता तुम्ही कन्फ्यूज होताल की आपल्याकडे 2 असतात. एक असतो सबस्क्रायबर आणि एक असतो कॉन्टॅक्ट. ठीक आहे. सबस्क्रायबर म्हणजे काय? त्यांनी त्या पर्टिक्युलर चॅनलसाठी कन्सेंट दिलाय, पर्टिक्युलर चॅनलला सबस्क्राईब केलं. आता ईमेल हा सुद्धा एक वेगळा चॅनल आहे, SMS हा सुद्धा एक वेगळा चॅनल आहे आणि व्हॉट्सअप हा सुद्धा एक वेगळा चॅनल आहे. बट या सर्वांचा जर आपल्याला 360 व्ह्यू बघायचा असेल, ठीक आहे, तर तो आपण कुठे बघणार? तर कॉन्टॅक्टमध्ये बघणार. कारण की कॉन्टॅक्ट आहे काय? कॉन्टॅक्ट होल्ड द ऑल इन्फॉर्मेशन अबाउट दॅट सबस्क्रायबर. त्या कॉन्टॅक्टची जिथे जिथे त्यांनी सबस्क्राईब केलं त्या सर्वांची जी इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला कॉन्टॅक्टमध्ये दिसते. तिथून आपण त्याचा 360 बघू शकतो की यांनी कोणत्या कोणत्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे. जर केलंच आहे, समजा ईमेलला केलं आहे, तर ईमेल आत्तापर्यंत आपण त्याला कोणकोणते ईमेल सेंड केले आहेत, त्याच्यानंतर त्यांनी जे ईमेल आपण सेंड केले तर त्याला सेंड झालेत का, त्यांनी ओपन केलेत का, ते ईमेलला क्लिक केले आहेत का, सेम फॉर द मेसेज, ठीक आहे, किंवा व्हॉट्सअप आपण सर्व बघू शकतो तिथं. ठीक आहे. प्लस आपल्याकडे ऑडियन्स बिल्डरमधूनच आपल्याकडे समजा CRM असेल. आता काही क्लायंटकडे CRM असतं, सेल्सफोर्सचा CRM, ठीक आहे, आणि सेल्सफोर्सचा CRMला सुद्धा आपल्याला कनेक्ट करायचं असेल मार्केटिंग क्लाउडला, तर तो सुद्धा आपण कनेक्ट करू शकतो. ठीक आहे. आणि तिकडे आपल्याला जे काही वेगवेगळे डेटा सोर्सेस आहेत, ठीक आहे, जस्ट लाईक CRM मधले डेटा सोर्सेस, ते आपण तिकडे पाहू शकतो आणि ते यूज करू शकतो मार्केटिंग करण्यासाठी मार्केटिंग क्लाउडमध्ये. ठीक आहे. जसं आपण म्हटलं की ॲक्सेस ऑल युअर डेटा इन मार्केटिंग क्लाउड फ्रॉम सेल, सर्व्हिस, ॲप अँड कम्युनिटीज. तर हे सर्व आपण तिकडे करू शकतो. आणि तुम्ही सुद्धा ऑडियन्स बिल्डरमध्ये सुद्धा आपण सेगमेंटेशन करू शकतो, ड्रॅग अँड ड्रॉप करून वेगवेगळ्या मेजर्सनी करू शकतो किंवा आपल्या बिझनेसच्या रिक्वायरमेंटनुसार. आपल्याकडे आहे कंटेंट बिल्डर. ठीक आहे. आता आपल्याकडे 2 टाईपचे कंटेंट बिल्डर आहेत. एक कंटेंट बिल्डर जो आहे तो आपल्याला मिळतो इमेज स्टुडिओच्या ह्याच्यामध्ये, आणि एक असतो कंटेंट बिल्डरचा वेगळा टॅब. ठीक आहे. तर या दोघांचा फरक काय? तर लेट मी शो यू फर्स्ट. तर हा जो आपला आहे आपल्या ईमेलमधला कंटेंट बिल्डर आहे. ठीक आहे. तर इथं जर मी क्रिएटवरती जर गेलो तर मला एव्हरीथिंग विल गेट रिलेटेड टू द ईमेल, म्हणजे ईमेल मेसेज, ईमेल टेम्पलेट, कंटेंट ब्लॉक्स, ते सुद्धा ईमेलच्या रिलेटेड, राईट. बट जर मी कंटेंट बिल्डरमध्ये आलो, ठीक आहे, आपण ग्लोबल कंटेंट बिल्डर सुद्धा म्हणू शकतो. जिकडे जर तुम्ही बघताल तर तिकडे आपल्याला फक्त एका चॅनलचे नाही, आपल्याकडे वेगवेगळे चॅनल आहेत. तर त्या वेगवेगळ्या चॅनलची जी मेसेज आपण क्रिएट करू शकतो ते इकडूनच. तर ईमेल मेसेज करू शकतो, ईमेल टेम्पलेट, कंटेंट ब्लॉक्स वेगवेगळे, ठीक आहे, SMS मेसेज क्रिएट करू शकतो. मोबाईल ॲप जसं आपण म्हटलं की पुश नोटिफिकेशन किंवा ॲप्लिकेशनच्या आतमध्ये जे आपल्याला मेसेजेस येतात, पॉपअप येतात, ठीक आहे, बॅनर म्हणतो आपण त्यांना, किंवा मॉड्यूल, ठीक आहे, मॉडेल, तर ते सुद्धा आपण इकडे लाईन जसं चॅट मेसेजिंग, लाईन मेसेज, तर हे आपण क्रिएट करू शकतो या कंटेंट बिल्डरमधनं. ठीक आहे. तर कंटेंट बिल्डर नथिंग बट द यूज टू क्रिएट द कंटेंट विच इज यूज फॉर चॅनल. ठीक आहे. मग आपण इथं ईमेलचे कंटेंट क्रिएट करू शकतो, ठीक आहे, आणि ते ईमेल सेंड करू शकतो, किंवा मेसेजचे कंटेंट क्रिएट करू शकतो, मेसेज, ठीक आहे, क्रिएट करू शकतो, पुश नोटिफिकेशन क्रिएट करू शकतो, लाईन ॲपचं जर आपल्याला करायचं असेल तो सुद्धा क्रिएट करू शकतो. असे वेगवेगळ्या चॅनलचे कंटेंट क्रिएट करण्यासाठी आपण कंटेंट बिल्डरचा यूज करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे ॲनालिटिक्स बिल्डर. आता ऑफकोर्स जर आपण काही ईमेल्स वगैरे सेंड करतो आहे, किंवा मेसेज सेंड करतो आहे, किंवा व्हॉट्सअपचे सेंड करतो आहे, तर आपल्याला हे सुद्धा कळलं पाहिजे की आपण किती जणांना कधी कधी ईमेल सेंड केले आहेत. तर जर ईमेल आपण सेंड करतो आहे तर त्यांच्यातल्या किती जणांनी तो ईमेल ओपन केला आहे, ठीक आहे, कधी कधी केला आहे. जर त्या ईमेलच्या आतमध्ये आपण काही लिंक्स दिल्या आहेत तर त्या लिंक्स किती जणांनी क्लिक केले आहे, कधी कधी क्लिक केले आहे, राईट. त्या लिंक्सवरनं काही रिव्हेन्यू झाला आहे का, त्याची एक वेगळी यूज केस आहे. ठीक आहे. पण तर सुद्धा आपल्याला जर चेक करायचं असेल, ठीक आहे, तर ते सर्व आपण कुठं पाहू शकतो? ऑफकोर्स आपल्याकडे ॲनालिटिक्स बिल्डर आहे, ज्याच्या आतमध्ये वेगवेगळ्या आपल्याकडे कॅटेगरीज आहेत. ठीक आहे. वेगवेगळे रिपोर्ट्स आहेत, ते आपण डाउनलोड करू शकतो, किंवा तिथल्या तिथे आपण त्याचे ट्रॅकिंग्स बघू शकतो की आपल्याला ॲनालिटिक्स किंवा त्याच्यावरून आपल्याला काही सेगमेंट करायचं ते सुद्धा आपण करू शकतो. ठीक आहे. सो वेगवेगळे ट्रॅक्स
अनालिटिक हे ट्रॅक करण्यासाठी आपण अनालिटिक बिल्डरचा यूज करतो. ऑफकोर्स अनालिटिक्स बिल्डरच्या सोबत आपल्याकडे एक आउट ऑफ द बॉक्स फंक्शनॅलिटी आहे, ती म्हणजे डेटा व्ह्यू. डेटा व्ह्यू जे आहे ते आपण म्हणू शकतो की डेटा बेस आहे बॅक एंडला, जिथे वेगवेगळं म्हणजे ट्रॅकिंग जी आहे ती स्टोअर केली जाते. म्हणजे सांगायचं झालं तर ईमेलच्या रिलेटेड आहे, सेंड, ओपन, क्लिक, बाउन्स अशा वेगवेगळ्या KPIs जे आहेत त्याच्या रिलेटेड आपल्याकडे डेटा व्ह्यूज आहेत, ज्याचा यूज करून आपण अनालिटिक करू शकतो किंवा ट्रॅकिंग बघू शकतो आपल्या ईमेल चॅनलची किंवा मेसेजची. ठीक आहे, असं वेगवेगळं आपल्याकडे आहे. त्याचसोबत आपल्याकडे आहे मार्केटिंग क्लाउड कनेक्ट. जसं मी म्हटलं की कस्टमरकडे समजा आपल्या क्लायंटकडे मार्केटिंग क्लाउड सुद्धा आहे आणि त्याच्याकडे CRM सुद्धा आहे. ठीक आहे, जे सेल्फचं CRM. आणि आता जर त्याला CRM मधला डेटा मार्केटिंग क्लाउडमध्ये आणायचा आहे किंवा मार्केटिंग क्लाउडमधला डेटा CRM मध्ये सेंड करतात, तर ह्यांच्यामध्ये काहीतरी कनेक्शन असायला पाहिजे. ठीक आहे, कनेक्शन करता आलं पाहिजे. ते कनेक्शन कसं करणार आपण, तर त्याच्यासाठी आपल्याकडे एक ऑलरेडी सेल्सफोर्सने एक कनेक्टर बनवला आहे, त्याचं नाव आहे मार्केटिंग क्लाउड कनेक्ट. ठीक आहे, ज्याचा यूज करून आपण मार्केटिंग क्लाउड आणि CRM हे सेल सर्व्हिस CRM हे कनेक्ट करू शकतो आणि तिथला जो डेटा आहे, ठीक आहे, सेल्सफोर्सचा डेटा, तो आपल्या मार्केटिंग क्लाउडमध्ये यूज करू शकतो. तर तो कुठं असतो तर ते आपल्याला मिळतं सिंक्रोनाइज ऑब्जेक्ट्स. ठीक आहे, तर जिकडचे जे ऑब्जेक्ट असतात ते इकडे येऊन सिंक्रोनाइज डेटा एक्सटेन्शनमध्ये कन्वर्ट होतात आणि ते डेटा एक्सटेन्शन आपण यूज करू शकतो आपल्याला जर्नीमध्ये, किंवा आपल्याला ईमेल त्यांना सेंड करायचा आहे किंवा SMS सेंड करायचा आहे त्याच्यासाठी. आणि जर समजा तुम्हाला आता ईमेल वगैरे तुम्ही सेंड केले आहेत, SMS सेंड केले आहेत आणि त्यांची जी ट्रॅकिंग आहे ती परत जर तुम्हाला फ्रॉम मार्केटिंग क्लाउड टू CRM मध्ये पाठवतात, तर ते सुद्धा पॉसिबल आहे विथ द हेल्प ऑफ मार्केटिंग क्लाउड कनेक्ट. ओके, नंतर आपल्याकडे आइन्स्टाईनची सुद्धा कॅपेबिलिटी आहे. जसं मी म्हटलं की AI. ठीक आहे, तर आपल्याकडे वेगवेगळे म्हणजे आपल्याकडे आहे आइन्स्टाईन रिकमेंडेशन. म्हणजेच काय की तुम्ही बघताल, हां, बेस्ट एक्झाम्पल हे आहे की तुम्ही ॲमेझॉनवरती जाता, ॲमेझॉनवरती तुम्हाला हवे त्या गोष्टी तुम्ही बघता. ठीक आहे, समजा मी शूज वगैरे बघतोय. ठीक आहे, शूज वगैरे बघता आणि मी ॲप्लिकेशन क्लोज केलं. नेक्स्ट टाइम जेव्हा मी ॲपमध्ये येतो, ठीक आहे, तर तेव्हा तुम्ही बघताल तुम्हाला आजूबाजूला त्या शूजचेच रिकमेंडेशन असतात. तुम्ही हा शूज घ्या, तुम्ही हा नायकीचा शूज घ्या, हा adidas शूज घ्या, असे रिकमेंडेशन असतात. तर हे रिकमेंडेशन नथिंग बट हे AIचा यूज करून केलेलं असतं. मग तेच रिकमेंडेशन आपण आपल्या ईमेलमध्ये सुद्धा यूज करू शकतो किंवा आपल्या वेबसाईटवरती दाखवू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर एंगेजमेंट स्कोरिंग आहे. स्कोरिंग इज नथिंग बट आपण किती जणांना किती ईमेल सेंड केले आहेत. ठीक आहे, त्याच्यावरून आपण त्यांना स्कोर करतो, जेणेकरून आपल्याला कळलं की 2 युजर आहेत, समजा एक रोहित आहे, एक वैभव आहे. वैभवला मी 10 ईमेल सेंड केलेत, पण रोहितला आत्तापर्यंत 2च केलेत. सो मला कळतं की पुढे जाऊन मला वैभवला जास्त मेसेज करायची गरज नाही, कारण की त्याला ऑलरेडी मी खूप जास्त मेसेज सेंड करत आहात, पण रोहितला करत नाही. तर याचा आपण स्कोअर करतो इन्स्टंट ऑटोमॅटिकली बॅक एंडला. तो त्याला सर्व डेटा माहीत असतो सेल्सफोर्स मार्केटिंग क्लाउडचा. तो बॅक एंडला ऑटोमॅटिक त्यांना स्कोरिंग देत जातो आणि जेणेकरून मग आपण त्याच्यावरती सेगमेंट करू शकतो की बाबा ज्यांना कमी आत्तापर्यंत आपण ईमेल सेंड केले आहेत त्यांना आपण पुन्हा ईमेल सेंड करू शकतो, त्याच्यावरती सेगमेंटेशन करू शकतो. राईट, असे वेगवेगळेच आइन्स्टाईनचे आहेत आपल्याकडे. लेट मी शो यू. आता इथे जर तुम्ही बघताल तर आपल्याकडे एक आइन्स्टाईनचा टॅब आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळे आहेत. आइन्स्टाईन कंटेंट टेस्टिंग, एंगेजमेंट स्कोरिंग, मेसेजिंग इनसाइट. ठीक आहे, सेंड, STO म्हणजे काय की समजा बेस्ट एक्झाम्पल सांगायचं झालं तर STOचं दररोज तुम्हाला एक ब्रँड ईमेल सेंड करतो आहे. ठीक आहे, वेगवेगळ्या टाइम्सला, बट तुम्ही रोज तुमचा जो ईमेल आहे तो 7 ते 8च्या दरम्यानच ओपन करत आहे. ठीक आहे, म्हणजे तुमचा बेस्ट टाईम हा ईमेल ओपनिंगचा आहे 8 वाजता किंवा आपण 7:30 समजू. ठीक आहे, तर STO काय करतं, जे तुमचा जो बेस्ट ओपन टाईम आहे ते त्याला प्रत्येक ईमेलचा तुमचा ओपन टाईम माहीत असतो. जो काय करतो त्यातला एक सगळ्यात बेस्ट टाईम ज्या टाईमला तुम्ही ईमेल डेली ओपन करताय, ठीक आहे, त्याच टाईमला तुम्हाला तो ईमेल नेक्स्टपासून सेंड करणार, जर आपण हा STO फीचर यूज केला आपल्या ईमेलच्या वेळेला.
जसं एंगेजमेंट फ्रिक्वेन्सी आपण म्हटलं की आपण किती ईमेल सेंड करतो त्यांना, कोण आपल्या ईमेल सोबत किती इंटरॅक्ट करत आहे, जसं की किती जणांनी ओपन केले आहेत. ठीक आहे, प्रत्येक आता समजा रोहित असेल तर तो माझा प्रत्येक ईमेल ओपन करतो आहे, क्लिकही करतोय. बट वैभव जो आहे तो प्रत्येक वेळेस फक्त ओपन करतोय, क्लिक नाही करत आहे. तर त्याची फ्रिक्वेन्सी आपल्याला इथं कळून येते. कॉपी इनसाइड हे यूज केलं जातं. समजा तुम्ही ईमेल सेंड करता आहात, ठीक आहे, आणि आपल्याकडे सब्जेक्ट लाईन आहे, तर कोणती सब्जेक्ट लाईन ही बेस्ट आहे, कोणत्या सब्जेक्ट लाईनमधले बेस्ट वर्ड आहेत जे की परफॉर्म चांगले करतात, तर त्याचा यूज करून आपण जी नवीन ईमेल असेल त्यांच्यासाठी आपण सब्जेक्ट लाईन क्रिएट करू शकतो. राईट, त्या वर्डचा यूज करून, किंवा जी सब्जेक्ट लाईन जास्त ओपन झाली आहे त्या ईमेलसाठी, तर त्याचा यूज आपण करू शकतो आणि ईमेल सेंड करू शकतो. जेणेकरून जर न्यू ईमेल आपण सेंड करतो तर त्याचे ओपन होण्याचे चान्सेस हे जास्त असतील, हाय असतील. जसं आपण म्हटलं की ईमेल रिकमेंडेशन, वेब रिकमेंडेशन, तुम्ही सर्फिंग केल्यावरती तुम्हाला त्या टाईपचं रिकमेंडेशन वगैरे दिसले जाणार. ठीक आहे. नाव वी हॅव मार्केटिंग क्लाउड स्क्रिप्टिंग लँग्वेज. आता जसं आपण म्हटलं की प्रत्येक टेक्नॉलॉजीला किंवा प्रत्येक प्रॉडक्टला एक त्याची वेगवेगळी भाषा असते. राईट, जसं आपण यूज करतो, तर आपल्या मार्केटिंग क्लाउड्सला सुद्धा आपल्याकडे 3 लँग्वेजेस आहेत ज्याचा आपण यूज करू शकतो. ते आहे AMP-स्क्रिप्ट, SHS आणि GTL. AMP-स्क्रिप्ट इज नथिंग बट द लाईक ही यूज केली जाते आपले कंटेंट जो आहे तो डायनॅमिक कंटेंटसाठी किंवा पर्सनलायझेशन करण्यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे SHS. SHS इज नथिंग बट द सर्व्हर साईड जावास्क्रिप्ट. ठीक आहे, ही स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. ही जास्त करून डेटा मॅनिप्युलेशन किंवा डेटा रिलेटेड वर्क करण्यासाठी, सबस्क्रायबर स्टेटस चेंज करण्यासाठी किंवा अजून वेगळे त्याच्यासाठी यूज केली जाते. नंतर आपल्याकडे GTL, गायडेड टेम्पलेट लँग्वेज. ही सुद्धा प्रोडक्ट म्हणतात डायनॅमिकली आपल्याला जर ईमेल करायचं आहे किंवा काही त्यासाठी यूज केलं. पण मोस्टली जे लँग्वेज आहेत ती AMP-स्क्रिप्ट आणि SHS यूज केली जाते मार्केटिंग क्लाउडमध्ये. GTLला जास्त एवढा कोणी प्रेफर करत नाही, कारण की जे काम AMP-स्क्रिप्ट आणि SHSनी होऊन जातं तर त्यासाठी GTLची मग यूज होत नाही, गरज पडत नाही. ओके. सो आणि वन मोर थिंग ह्याच्यामध्ये नाही, तर तुम्ही मार्केटिंग क्लाउड का चूज केलं पाहिजे. ठीक आहे, तर लेट मी शो यू वन थिंग. तर आपलं सेल्सफोर्सचंच पेज आहे. ठीक आहे, सेल्सफोर्सनीच एक आर्टिकल आत्ता जून 19ला टाकला आहे, 3 दिवसापूर्वीच. ठीक आहे, तर सेल्सफोर्स स्वतः म्हणत आहे की येणाऱ्या 2-4 वर्षात म्हणजे 2022 पासून ते 28 पर्यंत ऑलमोस्ट 1.8 मिलियन म्हणजेच जवळपास 2 करोड, 2 करोड, 10 लाख आपण म्हणू शकतो, 18 लाख. ठीक आहे, सॉरी गणित चुकतंय माझं, बट तुम्ही समजून घ्या. 2 करोड जॉब्स हे सेल्सफोर्स इकोसिस्टीमवरती येणार आहेत. ठीक आहे, आता 1.8 मिलियन जॉब असेल त्याच्यामध्ये ऑफकोर्स मार्केटिंग क्लाउडचे सुद्धा हे जॉब असणारच आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळं असं काहीच नाही आहे की याच्यामध्ये जॉब नसणार आहेत किंवा जॉबचं पोस्टिंग कमी असणार आहेत. त्याच्यामध्ये भरपूर जॉब्स आहेत मार्केटिंग क्लाउडमध्ये सुद्धा. आणि जर तुमचा जर मार्केटिंग क्लाउडचा आपण जर पाथ म्हणतो तर कसा असायला हवा, तर आपल्याकडे मार्केटिंग क्लाउडमध्ये 4 सर्टिफिकेशन असतात. ठीक आहे, तर फर्स्ट सर्टिफिकेशन हे असतं ईमेल स्टुडिओ किंवा ॲडमिन. ठीक आहे, SFMC ॲडमिन हे आपल्याकडे 2 हे इनिशियल सर्टिफिकेशन आहेत. तुम्ही यांच्यापैकी कोणतं एक सर्टिफिकेशन करू शकता. बट ह्या 2 सर्टिफिकेशन म्हणजे तुम्ही कोणतं पहिलं करताय त्याच्यावरती तुमचं दुसरं पण डिपेंड असतं. जसं की आपल्याकडे सेल्सफोर्स मार्केटिंग क्लाउड कन्सल्टंट हे सुद्धा सर्टिफिकेशन आहे, आणि डेव्हलपर. आता ईमेल स्टुडिओ म्हणजे काय, ईमेल स्पेशलिस्ट म्हणजे काय, जो की ज्याला ईमेलच्या रिलेटेड सगळं नॉलेज असेल. ठीक आहे, ईमेलमध्ये कंप्लायन्सेस, ईमेल कसा असायला हवा, कसा सेंड करायचा, याच्याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन. आता त्याच्यानंतर आहे मार्केटिंग क्लाउड ॲडमिन. ॲडमिन म्हणजे काय, जो की सर्व सेटअपचा पार्ट बघेल, सगळं कॉन्फिगरेशन, युजर ॲक्सेस, या सर्व गोष्टी असतील. इंटिग्रेशन पार्ट. ठीक आहे, जो काही सेटअप थ्रू करता येतोय, तर तो सगळा पार्ट कोण करतो, तर ॲडमिन करतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे कन्सल्टंट हा रोल असतो. कन्सल्टंट म्हणजे काय, जो की फक्त कन्सल्ट करणार, की सोल्युशन देणार.
इनफॅक्ट की तुम्ही हे यूज करून हे सोल्युशन बनवू शकता. क्लायंटची जी काही रिक्वायरमेंट असेल ती फुलफिल करणार तो फक्त सोल्युशन सांगतो. त्याच्यानंतर आपल्याकडे असतो डेव्हलपर, जो की ॲक्च्युअल वर्क करतो, ज्याला हे नॉलेज असलं पाहिजे की त्याला सगळ्या चॅनल्स प्लस सगळ्या स्टुडिओज आणि बिल्डरचं सुद्धा नॉलेज असायला पाहिजे. तो असतो डेव्हलपर. मग त्याला ॲम्पस्क्रिप्ट, त्याला सॉरी APIचं सुद्धा नॉलेज असायला हवं, त्याला स्क्रिप्टिंग लँग्वेजचं सुद्धा नॉलेज असायला हवं. ठीक आहे, असे वेगवेगळे आपल्याकडे 4 पाथ आहेत मार्केटिंग क्लाउडमध्ये. सो येस, सो हे होतं आपल्या मार्केटिंग क्लाउडबद्दल थोडीफार इन्फॉर्मेशन. सो कोणाला काही क्वेश्चन याच्यावरती? सर कोडिंग किती आहे याच्यात? कोडिंग आता जर सांगायचं झालं तर 20% कोडिंग हे आपल्याकडे मार्केटिंग क्लाउडमध्ये आहे. जर तुम्हाला सेल्सफोर्सचं सुद्धा नॉलेज असेल, ठीक आहे, सेल्सफोर्समध्ये सुद्धा सेल्सफोर्स CRM मी म्हणतो, सेल्सफोर्स CRM सुद्धा ॲडमिन प्लस डेव्हलपमेंट असा पार्ट असतो. तर तिथं डेव्हलपमेंटमध्ये 100% कोडिंग असते. ठीक आहे, तर तीच आपल्याला इथे फक्त 20% कोडिंग आहे, कारण की बाकी सर्व ज्या गोष्टी आहेत त्या ड्रॅग अँड ड्रॉप आणि काही कॉन्फिगरेशनच्या थिंग्स आहेत जे आपण इथे करतो. जर आता समजा आपल्याला ईमेल समजा डायनॅमिक बनवायचा आहे, किंवा आपल्याला क्लाउड पेज डायनॅमिक बनवायचं आहे, किंवा त्याच्यावरनं काही ईमेल्स ट्रिगर करायचे, जर्नी करायची आहे, ठीक आहे, काही API ट्रिगर करायचं, तर त्याच्यासाठीच आपल्याला फक्त कोडिंगची गरज असते, नाहीतर नाही लागत. बाकी सगळ्या गोष्टी कॉन्फिगरेशनच्या असतात. सो याच्यामध्ये फक्त 20% किंवा आपण याला लो कोड, नो कोड सुद्धा म्हणू शकतो मार्केटिंग क्लाउडला. ओके, म्हणजे कोडिंगचा बॅकग्राऊंड असलं त्यालाच पाहिजे असं नाही म्हणजे बॅकग्राऊंड असायलाच हवं असं काही नाही, पण तुम्हाला जर असेल, जसं आपण बघितलं ईमेल कशापासून बनवता येतं, तर HTML CSS जावास्क्रिप्ट. ठीक आहे, जावास्क्रिप्टची तर गरज नाही लागत, पण जावास्क्रिप्टची गरज ही क्लाउड पेजसाठी लागते. पण जर तुम्हाला असेलच नॉलेज तर वेल अँड गुड आहे, नसेल तरी काय हरकत नाही, कारण की तुम्ही ड्रॅग अँड ड्रॉप करून सुद्धा ईमेल्स किंवा क्लाउड पेज हे क्रिएट करू शकता. राईट, त्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्री रिक्वेस्ट लँग्वेजची गरज नाही आहे SFMC शिकण्यासाठी. ओके, थँक्यू. रोहित, I do have one question. येस. मला हे विचारायचं होतं, आपल्या डिजिटल मार्केटिंग डोमेनमध्ये जर एक्सपिरियन्स असेल एका व्यक्तीचा, तर याचा सेल्सफोर्स मार्केटिंग क्लाउडमध्ये आपण कसा फायदा करू शकतो? येस, आता तुम्ही जर बघताल तर डिजिटल मार्केटिंग आणि SFMC हे इंटर रिलेटेड आहे. जसं म्हणायला गेलं तर तुम्ही डिजिटल मार्केटिंग हे वेगवेगळे टूल्स यूज करून करता, राईट. तर तेच हे SFMC काय आहे, तर सगळे जे बाकीचे तुमचे जे टूल्स होते ते त्यांनी इंटिग्रेट करून एकाच प्लॅटफॉर्मवरती आणलेत, राईट. तुम्ही अगोदर ईमेल मार्केटिंग करायचं तर वेगळा टूल यूज करत होता, SMS मार्केटिंग करायचं तर वेगळा टूल करत होता, राईट. सोशल मीडिया मार्केटिंग वेगळा टूल होता. पण हे मार्केटिंग क्लाउड काय, त्यांनी सर्व जे बाकीचे टूल्स होते ते एकाच ठिकाणी आणले, ठीक आहे. आणि त्या एकाच टूलवरनं तुम्ही ती मार्केटिंग करू शकता. तर तुमचा जो एक्झिस्टिंग एक्सपिरियन्स जो आहे तो तुम्ही असं दाखवू शकता की तुम्ही SFMC वर्क केलं. आता आपला जेव्हा हा कोर्स पूर्ण होईल, ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही एवढे कॅपेबल असाल की तुम्ही तुमचा एक्झिस्टिंग जो काही एक्सपिरियन्स असेल 1-2 वर्षाचा, तुम्ही तो दाखवू शकता आणि तुम्ही इझिली जो इंटरव्ह्यू असेल सेल्सफोर्स मार्केटिंग क्लाउडचा तो क्रॅक करू शकता. सो एवढं आपण तुमच्याकडनं करून घेणार आहोत. अच्छा, गुड गुड. आपल्या हॅलो याच्यामध्ये सर. येस. सर ऍक्च्युली आपली एक्झाम किती मार्क्सची असते आणि ती क्रायटेरिया वगैरे काय असतो एक्झाम? आता ह्याच्यामध्ये ना जसं म्हटलं की 4 सर्टिफिकेशन असतात, ठीक आहे. तर हे सर्टिफिकेशन वेगवेगळं, आता जसं म्हटलं ईमेल स्पेशालिस्टचं एक सर्टिफिकेशन असतं, SFMC ॲडमिनचं असतं, त्याच्यानंतर कन्सल्टंट, त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही डायरेक्ट नाही जाऊ शकत. आता ते ईमेल स्पेशलिस्ट आणि ॲडमिन आहे, त्याच्यासाठी तुम्हाला 6 महिन्याचा किंवा एक्सपिरियन्स असावा लागतो. त्याच्यानंतर तुम्हाला 1 वर्षाच्या पुढे एक्सपिरियन्स आहे तर तुम्ही ॲडमिनसाठी जाऊ शकता, डेव्हलपमेंटसाठी जाऊ शकता. आणि जर तुम्हाला 2-3 वर्षाच्या पुढे एक्सपिरियन्स आहे तर तुम्ही कन्सल्टंटला जाऊ शकता. तर जे सेल्सफोर्सची जी सर्टिफिकेशन कॉस्ट आहे ती असते $200, ठीक आहे. $200 ही कॉस्ट असते. आणि याच्यामध्ये 65 क्वेश्चन विचारले जातात, ज्याच्यावरती 60 क्वेश्चन विचारले जातात आणि 60 पैकी तुम्हाला 65% क्वेश्चन जे असतात 65% मार्क्स काढायला लागतात, जेणेकरून तुम्ही पास होऊन जातात. जर आपण ते सुद्धा घेणार आहोत की कसं सर्टिफिकेशन क्लिअर करायचं आहे, कोणतं क्वेश्चन
आपण प्रिपेअर केले पाहिजे, काय काय दक्षता घेतलं पाहिजे, याचं सुद्धा आपण सर्टिफिकेशनची जी काही तयारी असणार आहे ती सुद्धा आपण आपल्या क्लासमधून करून घेणार आहोत. तर तुम्हाला त्याची सुद्धा घाबरायची काही टेन्शन नाहीये. ते एक्झाम वगैरे ते आपल्या क्लासवरतीच होणार आहे का, म्हणजे दुसरे कुठं सेंटरवरती जाऊन द्यायचे? नाही, याच्यामध्ये ही डायरेक्टली सेल्सफोर्सची एक्झाम असते. ठीक आहे, तर आपण डायरेक्ट ऑनलाईन सुद्धा आपल्याच लॅपटॉपवरून देऊ शकतो किंवा आपण सेंटर सुद्धा जाऊ शकतो. ठीक आहे, पण बेस्ट हे आहे की लोक प्रिफर करतात की सेंटरला न जाता डायरेक्ट आपल्या लॅपटॉपवरून देतात. तर आपण ऑनलाईनही ती एक्झाम देऊ शकतो. ओके ओके. येस. आणि रोहित, त्या एक्झाम साठी आपल्याला कधी कधी डिस्काउंट पण असतो ना, काही ऑफर वगैरे असतात की हो, हो. $200 कधी Yes, कधी yes. असे मिळतात आपल्याला. सेल्सफोर्स काय करते हा. की यस, त्यांचं जे रेव्हेन्यू सिस्टम आहे, रेव्हेन्यू मॉडेल आहे, त्याच्यामधला एक पार्ट हा सर्टिफिकेशनचा सुद्धा आहे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये ते हा, हा. बरेच म्हणजे आता सर्टिफिकेशन डेज किंवा असे वेगवेगळे इव्हेंट्स वेबिनार वगैरे भरतात. तर त्याच्यामध्ये ते लोक आपल्याला कुपन्स देतात, काही जे काही पूर्ण $200 वाले सुद्धा कुपन्स असतात किंवा काही काही 50% ऑफ वाले असतात किंवा काही असतात की $140 ऑफ वाले असतात. तसे वेगवेगळे ते आपल्याला प्रोत्साहन करण्यासाठी वेगवेगळे ऑफर देत राहतात वर्षभरात. त्याचा आपण यूज करून कमीत कमी आपण कॉस्ट हे करू शकतो सर्टिफिकेशनसाठी. आत्ता सध्या लेटेस्टमध्ये सुद्धा डेटा क्लाउड जे आहे, तर त्याचं तर जास्त बूममध्ये आहे. डेटा क्लाउड प्रत्येकजण करत आहे. त्याच्यासाठी त्यांनी डेटा क्लाउडसाठी सुद्धा एक कुपन कोड दिलेला आहे. ठीक आहे, जो की 50% ऑफ होतं त्याच्याने. म्हणजे जिकडे त्यांना $200 भरायला लागतात तिकडे ते $100 मध्ये त्यांचं ते सर्टिफिकेशन पूर्ण होऊन जातं. अच्छा अच्छा. त्या सर्टिफिकेट साठी आपलं स्पेसिफिक पेड एक अकाउंट लागतं की आपलं फ्री अकाउंट मध्ये पण होऊन जातं आपलं? असं नाही, याच्यामध्ये कसं आहे, एक वेब असेसर नावाची वेबसाईट आहे. ठीक आहे, जी की आपली एक्झाम अच्छा. भरवते. हां, तर तिथे आपल्याला फक्त $200 जे काय असते ते हे करायला लागतं. आता जर तुम्ही कुठल्या कंपनीत जर जॉईन होत आहे, ठीक आहे, तर कंपनी हे आपले सेल्सफोर्सचे पार्टनर सुद्धा असतात. तर जर जे कंपनी सेल्सफोर्स पार्टनर असतात, तर तिकडे कसं असतं, जे सेल्सफोर्स असते ना, ती त्यांना दर वर्षाला काही कुपन देत असतात. तर आपण ते कुपन ती कंपनी आपल्याला देऊ पण शकते. एल्स दुसरा ऑप्शन हा असतो की आपण स्वतः पहिला इन्व्हेस्ट करायचं आणि कंपनी ते आपल्याला रिएम्बर्स पण करते, जर आपण ते सर्टिफिकेशन क्लिअर झालं तर. आपला कोर्स केल्यावरती आपण अच्छा ते अच्छा अच्छा. होऊच, मी गॅरंटी देतो तुम्हाला. सर्टिफिकेशन मॅन्डेटरी नाही आहे ना जॉबसाठी, की मॅन्डेटरी नाही, आहे? असं मॅन्डेटरी नाही आहे, बट की माझे काही मित्र आहेत विदाउट सर्टिफिकेशन पण मार्केटिंग क्लाउडमध्ये ते जॉब करत आहेत. हो, असं काय मॅन्डेटरी नाही आहे की तुम्हाला ते असलंच पाहिजे आहे. बट हे कसं एक ॲड ऑन होऊन जातो जर सर्टिफिकेशन असेल तर, बट इट्स नॉट मॅन्डेटरी. सर्टिफिकेशन म्हणजे काय की हां बाबा, या व्यक्तीला या पर्टिक्युलर याचं नॉलेज आहे, त्याने ती एक्झाम दिलेली आहे. त्यामुळे एक ॲड ऑनसाठी तुम्ही सर्टिफिकेशनला जाऊ शकता. बट मी सांगेल की जॉबला लागल्यावरती सुद्धा तुम्ही कंपनीकडूनच सर्टिफिकेशनची जर कॉस्ट वसूल करते तर वेल अँड गुड आहे, कारण की तुमचं त्यात पैसे जात नाही. कंपनीला सुद्धा हे हवं असतं की आपले जे एम्प्लॉईज आहेत ते पूर्ण सर्टिफाईड असायला हवेत. त्यामुळे कंपनी रिइम्बर्समेंट करत असते किंवा वाउचरी देत असतात. अजून कोणाला काही क्वेश्चन? ओव्हरऑल ड्युरेशन किती राहणार कोर्सचं सर? काय म्हणला? हॅलो. कोर्स ड्युरेशन हां, आपला कोर्स ड्युरेशन हा असणार आहे 6 to 8 वीकचा. ठीक आहे, 1.5 ते 2 महिन्यामध्ये 2 महिन्याचा असेल. त्याच्यामध्ये डेली 1 आवर असेल. आपण बेसिक टू ॲडव्हान्स या लेवलमध्ये जाणार आहोत, जेणेकरून तुमचं इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला कोणत्याच प्रकारची अडचण ही नाही आली पाहिजे. आणि आपण कधीपासून स्टार्ट करणार आहे रोहित? येस, आपण 1 तारखेपासून ही बॅच स्टार्ट करत आहोत. ठीक आहे, जुलै 1 पासून. त्याच्यामुळे लवकरात लवकर जे काही तुम्ही इंटरेस्टेड असाल त्यांनी ॲडमिशन करून घ्या. जे आता फर्स्ट ॲडमिशन करतील त्यांना आपण डिस्काउंटसुद्धा देत आहोत. प्लस आपण इंटरव्ह्यूसाठी नंतर कोर्स झाल्यानंतर तुम्हाला डेलीच्या ज्या व्हिडिओ असतील त्यासुद्धा रेकॉर्डेड व्हिडिओ दिले जातील. त्याच्यानंतर दर आठवड्याला आपल्याकडे मॉक इंटरव्ह्यूज असतील.
ठीक आहे. इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करून घेण्यात येईल. त्याच्यानंतर नोट्स आणि इंटरव्ह्यू क्वेश्चन तुम्हाला दिले जातील. त्याच्यामध्ये आपल्याकडे गेस्ट लेक्चर सुद्धा असतील. जे काही आपल्याकडे वर्किंग प्रोफेशनल आहेत, काही जण 6-6, 7-7 वर्षाचे एक्सपिरियन्सवाले, 10-10 वाले, तर ते येऊन तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये सध्या काय चाललंय त्याची सुद्धा माहिती देतील, की कसं सेल्सफोर्स मार्केटिंग क्लाउडमध्ये वर्क होतंय. ठीक आहे, काय तुमच्याकडे असलं पाहिजे तर ते सांगतील. आपली ऑलरेडी एक बॅच चालू आहे, त्याच्यामुळे आता 1 जुलैपासून आपली ही बॅच चालू होईल. आणि ज्याला डेली पुढच्या वर्षी बेसिसचे आहे की आपल्या विकेंडला असेल? काय म्हणाला? सॉरी टू इंटरप्ट. डेली बेसिस असेल की आपल्या विकेंडला बॅचेस असतील या? डेली असेल. डेली 1 आवर रोज अच्छा. असणार. अच्छा. मंडे टू फ्रायडे. सॅटर्डे संडे दोन्हीपैकी एका दिवसामध्ये आपला मॉक इंटरव्ह्यू असतील. जेवढे काही आपण त्या आठवड्यात शिकलो, त्या आठवड्यात जे काही इंटरव्ह्यू क्वेश्चन असतील ते आपण बघणार आहोत, किंवा सर्टिफिकेशनचे जे क्वेश्चन असतील ते आपण बघणार आहोत. तुम्हाला डेली टू डेली असाइनमेंट दिले जातील, जेणेकरून तुम्ही हँड्स ऑन प्रॅक्टिस तुमची झाली पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला कोणतेही पुढे जाऊन इंटरव्ह्यूमध्ये अडचण आली पाहिजे, की बाबा मी हे केलं नव्हतं. राईट, तुम्हाला 2 महिन्यासाठी ॲक्सेस दिला जाणार आहे, तो फुल ॲक्सेसवाला असणार आहे. जिथे आत्ता जर तुम्ही बाहेर बघताल दुसऱ्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला फक्त एक लिमिटेड ॲक्सेस दिला जातो, जिथे तुम्ही एकतर सेटअपमध्ये नाही जाऊ शकत. ठीक आहे, लिमिटेड ॲक्सेस असतो. परत काही चॅनल्स जे असतात त्याचा ॲक्सेस नसतो. तर आपल्याकडे तसं नसणार, आपल्याकडे फुल ॲक्सेस असणार आहे. आपल्या जी लास्ट मध्ये सुद्धा 7 जण होती, तर 7 पैकी 4 जण ऑलरेडी ते प्लेस सुद्धा झालेले आहेत. आणि ऑनगोईंग बॅचचे जे स्टुडंट आहेत ते सुद्धा इंटरव्ह्यूचे आत्ता सुद्धा त्यांनी इंटरव्ह्यू द्यायला स्टार्ट केलेले आहेत. सो एनी क्वेश्चन गाईज? का आपण थांबू शकतो इथंच? सर टायमिंग्स काय राहणार, आणखी मॉर्निंगचे जो बॅच असणार त्याचा? हा, मॉर्निंगलाच आपण बॅच ठेवणार आहोत. साधारण 7 ते 8 असेल सकाळी. ठीक आहे. आणखी सर फी स्ट्रक्चर? फी स्ट्रक्चर जसं आपण म्हटलं, की आपल्या इथं फीज आहे ती 30K असणार आहे, पण आपण डिस्काउंट देतो आहे. तर तुम्ही एकदा तुम्हाला ज्या नंबरवरून कॉल आला होता त्याच्यावरती कॉल करू शकता, किंवा आमच्या टीमकडनं तुम्हाला कॉल येईलच. ठीक आहे, जर तुम्हाला तिथं डिस्काउंटबद्दल माहिती सांगितली जाईल प्रॉपर. ओके सर, थँक्यू. येस. ओके गाईज, डन. थँक्यू. लवकरात लवकर सगळ्यांनी ॲडमिशन करून घ्या, म्हणजे आपण आपली बॅच चालू करू शकतो. ओके, थँक्यू चांगला गाईज. सेशन. थँक्यू रोहित. थँक्यू. बाय. बाय. हॅव अ नाईस वीकेंड.